हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैंशेची. राहावे चित्ती असो द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखची. केवळ भोगणे ते फळ संचिताचे, ठेविले अनंते तैंशेची. राहावे चित्ती असो द्यावे समाधान. तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार. वाहू हा संसार देवा पायी, ठेविले अनंते तैंशेची. राहावे चित्ती असो द्यावे समाधान. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैंशीची. राहावे चित्ती असो द्यावे समाधान. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा हा संसारावली आसक्ती काढून परमेश्वरावर अर्पण करणे, याला थोर भक्ती म्हणतात, असा आशय सांगणारा अभंग आहे. या अभंगामध्ये कोणता विषय महाराजांनी राखलेला आहे असं नाही. यामध्ये प्रारब्धवादही आहे, प्रयत्नवादही आहे. यामध्ये थोर भक्तीचं लक्षणही सांगतात. संसारापासून मन बाजूला काढा हाही उपदेश करतात. यात काही आणि शोक दुःख करणाऱ्या, ज्यांना प्रत्यक्ष दुःखाचं कारण कळालं नाही अशा जीवांना, जे दुःख शोक करत बसतात, त्यांना देखील महाराजांनी यामध्ये काय सांगितलेलं आहे, उपाय सांगितलेला आहे. आणि संचिताचं कर्म कसं भोगावं लागतं याविषयीचा अनिवार्यपणही हे जागृत करतात. आणि शेवटी शहाण्या पुरुषानं, भक्तानं आपला सगळा भार देवावर अर्पण करावा आणि सकल संसारापासूनची आसक्ती, सकल दुःखाची निवृत्ती, या सगळ्या गोष्टी असते 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 अनन्य अशा भक्तानं देवापायी अर्पण कराव्यात आणि आपण सुखरूप थोर भक्तीमध्ये समाविष्ट व्हावा, असं सांगणारा अभंग आहे. अभंग परिचयाचा आहे सगळ्यांच्या. आजची एकादशी आहे निर्मळ यात्रेची, आळंदीची. कार्तिक यात्रा महान मोठी झाली पंढरीची. आषाढी निकट आला कार्तिकीचा हाट. आणि कार्तिकीलाच मग ज्ञानोबारायांनी देवाला साकडं घातलं की मला आता देवा समाधी घ्यायची आहे. विठोजी म्हणे ज्ञानदेवा, 15 दिवस तू काय धर, विश्रांती घे, थांब, माझी यात्रा होऊ दे. कार्तिक यात्रा, कार्तिक शुद्ध एकादशी, पंढरी यात्रा परियेसी. कृष्ण पक्षी निर्धारीशी तुझं दिदली असे. येणारी कृष्ण पक्षातली एकादश तुझ्यासाठी मी राखून ठेवतो. मी स्वतः तिथं तुझ्या दर्शनाला भेट देण्याकरता येईन. ज्ञानोबरायांच्या समाधीला स्वतः देव हजर राहतात. आणि आता पंढरी सोडून देव कुठं हजर आहेत? आळंदीत आहेत. आळंदीत मोठा उत्सव होत आहे महाराज. ज्ञानी यांचा राजा कैवल्य चक्रवर्ती ज्ञानोबाराया त्रयोदशीला समाधीस्थ होणार. आतापर्यंत कितीतरी वेळा, अष्टोत्तरशे वेळ समाधी निश्चळ म्हणतात. ज्ञानोबारायांनी समाधी घेतली. हा पवित्र पर्वकाळ आहे. संजीवन समाधी माऊलींनी घेतली. ती एकादश आजची आहे, उत्पत्ती एकादशी, कार्तिक वद्य एकादशीच्या निमित्तानं ही सेवा असून तुकोबाराया ही अनन्य भक्ताची आपली अवस्था सांगतात की देवाला आवडणारी सेवा करावी. देवाला काय आवडतं, देवाचं येणं कशामुळं झालं, देव कशासाठी आला, हे सगळ्यांना आता ज्ञात आहे, माहिती आहे. पांडुरंग परमात्मा पंढरीत येण्याचं कारण हे सगळ्यांना ज्ञात आहे. पण तो बोलावल्यानंतर आला का न बोलावल्यानंतर आला, हेही जरा बारकाव्यानं बघायला पाहिजे. की ज्या त्या ठिकाणाचं एक वैशिष्ट्य असतं. मरणमुक्ती वाराणसी, पितृऋण गयानासी. पायापाशी विठोबाच्या पंढरी क्षेत्राचं महिमान वेगळं आहे. काशीला मेल्यानंतर मुक्ती मिळते हे फळ आहे. गयेला पितृ स्मरण किंवा पिंडदान करणं यामध्ये विशेषपणा आहे. काही क्षेत्र असे आहेत तिथं दंडन मुंडन करावं लागतं. बालाजीसारखी क्षेत्र आहेत तिथं ती वैशिष्ट्य आहे, ते करावंच लागतं महाराज. काही ठिकाणी देवाला तेल वाहावी लागतात, काही ठिकाणी मग काही वेगवेगळे उपचार असतात. पण पंढरीचं वैशिष्ट्य मात्र, पंढरी ही भक्तीची काय आहे? पेठ आहे. आणि पंढरीमध्ये आल्यानंतर देव जसा
देवराज आहे महाराज पांडुरंग परमात्मा. इंद्र चंद्र महेंद्र यातीची पूजिते. कारण त्या देवाला आम्ही बघत असताना कमरेवर हात ठेवून उभा असल्यामुळं आम्हाला तो सामान्य रूपानं दिसतो. विशेष रूपानं तेज कृष्ण परमात्म्याचं वाटतं, रामप्रभूचं वाटतं, कारण ते स्वतः धनुर्धारी आहेत, शंखचक्र गदा घेऊन आलेले आहेत. पांडुरंग परमात्मा मात्र तसा आलेला नाही. त्याच्या एका हातामध्ये शंख आहे महाराज, डाव्या हातात, तरी देखील उजव्या हातात कमळ आहे देवाच्या, म्हणून थोडेसे हात खालीवर दिसतात. हातीचे निलीला कमळे पूजतया ते शंखे उद्बोधी उद्बोधा. शंख भक्तांच्या कल्याणाकरता आणि भक्तांना पूजण्याकरता लीला कमळ म्हणून देवानं उजव्या हातात कमळ धरलेलं आहे. कमळाचं नाळ हातात आहे आणि कमळ लोंबणारं आहे. बारकाईनं बघितलं तर फोटो ते दिसत नाही, प्रत्यक्षही दिसतं. आणि पांडुरंग परमात्मा जो आला तो पुंडलिकरायाच्या सेवेकरता आला. तो देवांचा सगळ्या राजा आहे. त्याला आणणाराही भक्तही तसा भक्तराज आहे. आला पुंडलिक भक्तराज, तेने केशव ओळला सहज, दिदला विठ्ठल मंत्रबीज, तेने झाले सकळही का जगा. वासुदेव प्रकरणामध्ये माऊली सांगतात, वासुदेव हरी वासुदेव हरी रामकृष्ण हरी वासुदेवा, की पुंडलिक हा भक्तराज आहे. त्यांची सेवा बघितल्यानंतर देव धावून आला अशी कथा आहे. वास्तविक एवढा मोठा ब्रह्मांडाधिपती निर्गुण निराकार परब्रह्म आहे. मात्र पंढरीत जो पांडुरंग परमात्मा आला तो सर्व ऐश्वर्याने आलेला नाही, उघडा आलेला आहे म्हणतात. उघडा म्हणजे माया विवर्जित आलेला आहे. उघडा याचा अर्थ सरळ अर्थ वेगळा आहे आणि गूढ अर्थ वेगळा आहे. त्यानं माया विवर्जित म्हणजे रुक्मिणी मातेला सुद्धा तिथं आणली नाही. ती त्याच्या शोधात आल्यानंतर तीही मागं उभा राहिलेली आहे. अजूनही त्यांची दृष्टादृष्ट झालेली नाही. ती मागून बघायलाच मागं देव तयार नाही. तीही चोर दृष्टीने पांडुरंग परमात्मा तिकडं पाहत आहे अशी कथा आहे. आधी देव आले रुक्मिणीच्या शोधाकरता अशी कथा आहे. आधी पुंडलिकांच्या करता देव आला अशीही कथा आहे. काही असे नका, पण देव निर्गुण निराकार परब्रह्म अशा रूपानं पंढरीत आला, विराजमान झाला. तो कोणाची सेवा घेत नाही आणि कोणाची सेवा करीत नाही आणि कोणाची सेवा अजिबात काय करत नाही. हो, सगळ्यांची सेवा घेतल्या विना राहत नाही. असा एक ईश्वर आहे, सर्वाधीश आहे. आणि अशा पांडुरंग परमात्म्याच्या येण्यानं पंढरी ही भक्तीसाठी म्हणून उतारपेठ आम्हाला निर्माण झाली. अनेक अवतारामध्ये देवानी कर्ममय विग्रह धारण केला, ज्ञानमय विग्रह धारण केला, काही उपासनेसाठी केले, पण पंढरीमध्ये मात्र प्रेमासाठीच देव धावत आलेला आहे. वास्तविक एवढा मोठा देवही बोलावल्या वाचून येणं हे सामान्य माणसाचं काम आहे. बिन बोलवता जाणं तुमचं आमचं काम आहे. तरी देखील माणसं बोलावले की जात नाही. पण परमात्मा कशा करता आला, बरं ज्याच्या करता आला त्यानं काय बसायला आसन टाकलंय, काय बोलवलंय, काही नाही. व्यवहारात या बसायला आसन दिलं, पाणी दिलं तर माणसं व्यवहार म्हणतात. पण पुंडलिकरायाने देव मागून आल्यानंतर देवानं पुंडलिकरायांनी जी वीट फेकली ती मागं भिरकावली, पुढं टाकली असं वर्णन नाही. बरं एवढा मोठा देवाधीश देव असताना देखील त्याचा हा अपमान म्हणायचा का मान म्हणायचा? अपमान आहे देवाचा. पण हा एवढा अपमान सहन करूनही देव उभा असण्याचं कारण काय हो? की त्याला भक्ताचा अपमानाचा अतिरेक सहन होतो. कशा खातर? प्रेमा खातर. भृगु ऋषीने जी लात मारली ती कशात गणली गेली? की भृगूचा कैसा अपकारू की तोषीची ना शारंग धरू. माऊली म्हणतात तो अपकार होता वास्तविक दिसायला, पण तो उपकार मांडला देवानं. आणि ती लात अजून पाऊलाची मुद्रा मी हृदयी वाहेगा सुभद्रा. तो देव आजही महाराज उजव्या छातीवर भृगूची लात सहन करतो. म्हणजे देव हे वागवतो कशासाठी? कारण त्याला मागं जाता आलं असतं महाराज. अनेकांना तो चुकवून आतापर्यंत गेलाय का नाही हो? योगियांची ही मानसे उमरडून जाय. अनेक लोकांना तुका म्हणे चोरी योगी आहे सवे खरी. बरं गवळणीच्या प्रकरणात म्हणतात की हसतसे शिव्या देता त्या गवळणी, मरता जपध्यानी न बोले तो किंवा न सापडे तो. अनेक योगी महाराज मुनी जन्म मुनी जतन
प्रकार आहे. अनेक जन्म महाराज कितीतरी ती ध्यानात तपात योगात बसलेले आहेत, त्यांना मेलं तरी तो बोलायला तयार नाही. आणि गवळणी शिव्या देतात तरी हा काय करतोय हो, हसतोय. हसतोय याचा अर्थ शिव्या दिल्यावर हसणारा एकमेव महाराज देवच असेल. आम्हाला शिव्या दिल्यावर राग येतोय का आम्ही हसतोय, हसत नाही. आणि तो मात्र हसतोय. हसतोय याचं कारण काय हो, शुद्ध प्रेम असल्याशिवाय त्या शिव्या तो सहन करत नाही. आणि एवढा अतिरेक सहन करूनही देव आजही तो उभा आहे. हे सांगायचं काय कारण एवढंच आहे की ज्याने त्याला उभा केला, ज्याच्याकरता आला, तो आजही कोणाकरता, स्वतः करता उभा राहिला देव का पुंडलिकरायांच्यासाठी, पुंडलिकरायांच्यासाठी. आणि एवढं मोठं त्यांचं भक्तीतली ही उन्माद अवस्था बघितल्यानंतर देव तिथं आलेला आहे. तरी देखील तुकोबाराय म्हणतात एवढा मोठा देव, षड्गुण ऐश्वर्य संपन्न भगवान, पण पुंडलिकरायाने असं बरं का करावं. बरं भिरकावलेली वीट आहे, त्यावर तो बसही म्हटलेला नाहीस. अजून 28 युग झाली तरी खाली बस म्हणायला तयार नाहीस. भाव देखोनी निकट देवे सोडिले वैकुंठ. आणि तुका म्हणे पुंडलिका तूच भक्त बडिया निका. एवढी मोठी भक्तीची शक्ती हे पुंडलिकराया तुमच्याकडे आली कशामुळं, आणि असं का बरं तुम्ही वर्तन करावं, याच्यासाठी तुकोबारायांचा एकमेव असा एक अभंग असेल तुकोबारायांचा. इतर संतांनी कोणी एवढं पुंडलिकरायांना दरडावून विचारलेलं नाही. ते विचारतात, का रे पुंड्या मातलासे, का रे पुंड्या मातलासे, उभे केले विठ्ठलासी, उभे केले विठ्ठलासी, ऐसा कैसा रे तुझीत, ऐसा कैसा रे तुझीत. सांगतात ऐसा कैसा रे तू धीट मागे भिरकावली. एवढा धीटपणा कशामुळे आला, वीट काय केली, मागं भिरकावली. पुढं टाकली असती निदान मान तरी सन्मान वाटला असता, अजून मागं बघायला तयार नाहीस. बरं बस म्हणायचं, युगे झाली 28 अजूनही न म्हणसी बैस. म्हणजे देवाला एवढं उभा करण्याचं सामर्थ्य. बरं जो देव आहे तो मला सांगा, योग्यानं आजही तो गावलेला नाही,
मोठ्या मोठ्यानं तो सापडलेला नाही. तुकोबारायांनी सांगावं, जाणवेल देव गवळी यांच्या भावे. तुका म्हणे व्हावे संचित हे. देव सापडायचा झाला तर गवळ्यांच्यासारखा भाव असावा, गवळणीसारखा, गवळ्यांच्यासारखा. आणि त्या भावप्रेमानंच तो सापडला तर सापडेल. न सापडे इंद्र चंद्र ब्रह्मादिका, अभिमान एका तिळ मात्रे. मोठ्या मोठ्यानं न सापडणारा देव, न कळणार आहे, अगम्य आहे, योग्यानाही तो हातात येत नाही. आणि असा परमात्मा पंढरीच्या तटाला जो उभा राहिला, त्या पांडुरंगाला वास्तविक भगवान शंकराचार्य काय म्हणतात, परब्रह्मलिंगम. परब्रह्म आहे ते साक्षात. कारण ते नेनो ब्रह्ममार्ग चुकले उघडे पंढरपुरासे, भक्ते पुंडलिके दे केले उभे. देवान म्हणजे पुंडलिकरायाने त्यांना उभं केलं. पुंडलिकरायाने भक्तीच्या बळावर तो देव उभा केला. सांगायचा हेतू इतका की अशी भक्ती आवश्यक आहे जी देवाला आजही बस म्हणायला तयार नाही. उभा राहिलाय तो पुंडलिकासाठी, उभा तो आला वाळवंटी म्हणतो. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होणी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. बरं, जो आलाय तो भगवंत म्हणतात. तो षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे, सामान्य नाही. द्वारकेतलं सगळं वैभव तो घेऊन आलाय काय सगळं टाकून आलाय? सोडून आला. त्यातलं काही त्यानं आणलेलं नाही. की ऐका द्वारकेची नवलपरी, चिंतामणीची चिंता हरी, कल्पतरूची कल्पनावरी, परिसाची निवारी जडत्व काळिमा. की वैकुंठीच्या वैभवाशी कृष्णे आणले द्वारकेसी, पाहता ठक पडले द्विजाशी ते द्वारका कैशी वर्णावी. रुक्मिणी स्वयंवरामध्ये नाथबाबा म्हणतात, वैकुंठातलं सगळं वैभव देव कुठे घेऊन आले? द्वारकेत आले. द्वारकेत आल्यानंतर सुदेव ब्राह्मण ज्यावेळी पत्रिका घेऊन आला त्यावेळी ती द्वारका बघितल्यानंतर तो अस्थि चकितच झाला की मी वैकुंठ तर बघत नाही, जिवंत असताना द्वारका एवढी वैभववान वाटते. एवढ्या वैभव संपन्न द्वारकेचा राजा आणि तो या द्वारकेत वास्तव्य करत आहे. हे नवे वैकुंठच नव्हे काय दुसरं, असं त्या ब्राह्मणाला वाटतं. त्याचाच दाखला म्हणजे द्वारका एवढी वैभव संपन्न देवानं वसवलेली ती सगळी सोडून कुठं आला? पंढरीत आला. द्वारकेहुनी केले किंवा वैकुंठीहुनी पेने केले पुंडलिकाकारणे म्हणतात. हे सगळं त्याग करून आलाय. जो पुंडलिकासाठी आला, आमच्या तुमच्या करता आला, तो ज्ञानमय कर्ममय सगळे आतापर्यंतचे विग्रह बाजूला टाकून प्रेमासाठी कुठं आलेला आहे? मग प्रेमासाठी आलेला परमात्मा वैभव टाकून आलेला आहे. आणि ज्यांचं उपास्य दैवत सगळं त्याग करून येतं त्या उपासकांनी कसं असायला पाहिजे? त्यागी असायला पाहिजे का भोगी असायला पाहिजे? आमच्या करता देव रुक्मिणीला बाजूला टाकायला तयार आहे. बरं, रुक्मिणी माता ही कोण आहे? हो, सामान्य नाही, शक्ती आहे ती, अर्धशक्ती आहे. बरं, एवढी मोठी लक्ष्मी पण तिचीही तो पत्रास ठेवीत नाही. तिची महाराज अगदी नामो निशान सुद्धा तिचं जवळ असावं असं त्याची अपेक्षा वाटत नाही. लक्ष्मी पायाची दाशी आहे म्हणतात. किंवा जयाचे नाम पापनाशी, लक्ष्मी ऐंशी जयाची दासी, जोहा तेज पुंजराशी, सर्व भावे त्याशी तुका शरण. लक्ष्मी माता ही वास्तविक दाशी नाही महाराज, कारण तिच्या दाशीने जर एखाद्या अमरावतीकडे बघितलं तर त्या एखाद्या सामान्य ग्रहाकडे बघितलं तर त्याचं इंद्रलोक करायचं सामर्थ्य आहे. एखाद्या सामान्य जीवाला जर स्त्रिये सारिक्या दाशी घरी जी येते, तिया खेळता करती घरकुली, तयाची नामे अमरपुरी जरी ठेवली तरी न काय होती बाहुली इंद्राधिक तयांची. तिया नावडोनी जेव्हा मोडीती तेव्हा महेंद्राचे रंक होते, तिया झाडा जेवते पाहते ते होती कल्पवृक्ष. त्याने एखाद्या सामान्य झाडाकडे बघितलं का लक्ष्मीच्या दाशीने एखाद्या घरकुलीकडे बघितलं तरी घरकुलाचं इंद्रपद करतील, इंद्राचं विकास करतील, इंद्राची नगरी करतील. एवढं सामर्थ्य त्यांच्या दाशीमध्ये लक्ष्मीच्या. आणि एवढं दाशीमध्ये जिच्या सामर्थ्य ती लक्ष्मी माता किती वैभववान असेल, किती सामर्थ्यवान असेल. तीही लक्ष्मी माता ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली, मग सर्वस्वे करुणी सेवा, अभिमान सांडूनी पांडवा. म्हणजे पंढरीची सेवा ही अभिमान सांडून आहे, सर्वस्व सांडून आहे. तिथं सेवा हाच दारवंट आहे. पंढरीच्या उपासकांचा हा मोठा थोरपणा आहे महाराज. कारण देवच सगळ्याचा त्याग करून आलेला आहे आणि आजही तो त्याच अवस्थेत उभा आहे.
त्याला कशाचीही नाही, फक्त भक्ताची काय आहे इच्छा आहे. त्याला फक्त काजे प्रेमळाचे साकोड आमुचिया घरी, म्हणून मोठ्या मोठ्याना न गवसणारा पांडुरंग परमात्मा पुंडलिकरायाने आमच्या उपास्य म्हणून उभा केला. आजही तो उभा आहे. हे पुंडलिकरायांचं ऐश्वर आहे महाराज. थोर भक्त आहे, बळीया भक्त आहे, निका भक्त आहे. आणि अशा भक्तानं पंढरी नगरी जी आज काय केलेली वैभववान बनवली, त्याला कारण पुंडलिकरायांची सेवा आणि त्यांचं निष्काम निरपेक्ष प्रेम. या निरपेक्ष प्रेमानं उपास्य आलेलं आहे. म्हणून आम्ही देखील सेवा करत असताना थोर भक्तीचं एक मोठं उदाहरण आहे. पुंडलिकरायांची सेवा ही सुरुवातीची आहे. त्यानंतर तदनंतर भक्त सगळे आले नाही असं नाही, सगळेच भक्त आले, पंढरीमध्ये आले, अन्य भागामध्ये आले. पण सेवा करत असताना काही आर्त भक्त आले, काही अर्थार्थी भक्त आले, काही जाणण्याकरता आले. आणि मग देवाला आवडणारा भक्त आहे तो वेगळाच आहे, आणि इतर भक्त आहेत ते भक्त नाही तसं नाही महाराज. सेवा आहे त्यांची ही, पण ती सेवा काही क्रियेनं देवाजवळ जाणारे आहेत, काही उपासनेनं देवाजवळ जाणारे आहेत, काही ज्ञानानं देवाजवळ जाणारे आहेत. पण हे सगळे देवाजवळ जरी गेले तरी देवाजवळ जात असताना यामध्ये थोडा त्यांच्यामध्ये काय दिसून येतो, दोष दिसून येतो. तुकोबारायांना हे सगळे दोष भक्तीच्या माध्यमातून काय करायचे आहे, तो शुद्ध करून घ्यायचे आहेत. कारण कर्मातून जात असताना कर्मावर विश्वास असणारे पुष्कळ भक्त होऊन गेले. त्यांनी कर्मातूनच देवाला पाहिलं. आज तुम्ही सामान्य रूपानं आम्ही देवाकडे बघत असताना मला विशेष रूपानं देव कळत नाही. आम्ही देवाचं वास्तव्य आमच्यात आहे असं मान्य आहे आम्हाला, पण आम्ही जे कार्य करत आहे ते देहाला अहंकार धरून आम्ही करत आहे. आमचा देह अहंकार आहे, आमच्या करण्यामध्ये आमचं स्वतःचं अस्तित्व वेगळं आहे असा एक आमचा भाव आहे. आणि हे सगळं घेऊन आम्ही देवाचं अस्तित्व मानतो. अशी सत्ता संतांनी मांडलेली नाही. देवाची सत्ता मानत असताना संतांनी आपल्यात जी मांडली ती मी आणि तो वेगळा नाही अशी मांडली. आणि ही उच्च भूमिका तुकोबारायांना मूळचीच आहे, ती त्यांना काही निर्माण करावी लागलेली नाही. पण त्यांच्या कृतीमध्ये मानापमानाचा भाग नाही, रागद्वेषाचा भाग नाही, निंदेचा उपहासाचा भाग नाही. जे काही होतंय ते देवाच्या सत्तेनंच होतंय. जे काही केलं जातंय ते देवाच्या कर्तेपणामुळेच आपल्याकडं कर्तेपणा आहे, देवाच्या भोक्तेपणामुळेच आपल्यात भोक्तेपणा आहे. हा भक्ताचा काय आहे, भाव बनलेला आहे. त्यामुळं जे जे करतोय ते सगळं पांडुरंग परमात्माच आपल्यातून करतोय. म्हणून दुसरी सत्ता संतांनी मांडलेली नाही. आम्ही मात्र आमची सत्ता जडात मांडलेली आहे. काही सांसारिक पदार्थामध्ये आम्ही सत्ता मानून बसलेलो आहोत, आणि सांसारिक पदार्थाची सत्ता ही आम्हाला कळते, पण परिपूर्ण ती अजून सुटायला तयार नाही. संतांची आवड ही निरपेक्ष आहे, आमची आवड ही सापेक्ष आहे. आम्हाला इकडं घरदारही आवडतं, गुरढोरं आवडतात, मुलं बाळं आवडतात, आणि इकडं कारणानं देवही आवडतो. आमच्या देव आवडण्यामध्ये काही दांभिकपणाही आहे, काही कामनाही शिल्लक आहे आमची, काहीमध्ये आमच्यात पापही आहे. आम्हाला भैरवबाई आवडतो, ज्योतिबाही आवडतो, लक्ष्मी आवडते. यामध्ये आमच्यात काही व्यभिचार आहे. एकच देव आवडावा, आणि असं एक आलंबन असणारी भक्ती संतांना अपेक्षित आहे. म्हणून सगळ्या संतांनी भक्तीची व्याख्या करत असताना भगवंताच्या गुण, लीला, स्वरूप, काही जी चरित्र ऐकून चित्ताची जी एक द्रवीभूत झालेली अवस्था आहे ती सदैव परमेश्वराकडे सतत राहणं, याला भक्ती अशी सरळ व्याख्या केलेली आहे. आणि भक्ती म्हणजे काही विशेष नाही महाराज. भक्ती म्हणजे शुद्ध निरपेक्ष प्रेम. भक्तीला उगाच व्याख्या लोक आता करतात, पर्यायी शब्द दुसरे श्रद्धा वगैरे देतात, पण भक्ती ही प्रेमाची परिणत अवस्था आहे, आणि भाव ही प्रेमाची पहिली पायरी आहे. प्रेम नसतो प्रथमावस्था, भाव ऋत्युच्यते बधे. प्रेम ही भावाची परिणत अवस्था, आणि भाव ही प्रेमाची पूर्वावस्था आहे. आधी आमच्या अंतःकरणात भाव तयार होतोय, आता कीर्तनापुरता आमच्या अंतःकरणामध्ये भाव तयार झालेला आहे, पण तो भाव रजतम गुणानं मिसळलेला आहे. यातून बाहेर पडलं की आणि आमचा भाव काय होतो, बदलतो. असा बदलणारा भाव भक्तीमध्ये अपेक्षित नाही. म्हणून भक्ती म्हणजे परमेश्वरावर असलेली अनन्य प्रीती, आणि त्यामध्ये मग त्यांनी अनेक उदाहरणं आम्हाला दिली.
जी देवाला थोर भक्ती आवडते त्या थोर भक्तीचं लक्षण सांगताना ते एका सांगतात संकल्पावी माया संसार. संसाराविषयीची माया आहे ती संकल्पने म्हणजे ती विसर्जन करून टाकणे किंवा ती परिवर्तन करून देवावर लावणे. आणि हे लावल्यानंतर मग भक्ताला असं वाटेल की मग आपल्या अंतःकरणात असलेलं जे प्रेम परिपूर्ण देवावर जर लावलं तर मग आम्ही जगायचं कशावर, संसार कसा चालायचा आमचा. जे प्रेम आम्ही देवावर वापरतो ते काही आम्ही संसारात वापरतोय. तर तसं नाही म्हणतात तुकोबाराया, ठेविले अनंते अनंत ठेविल तसं राहायला शिकलं पाहिजे. आणि मग हे राहताना चित्तात अशांती नको, असमाधान नको. चित्ती असो द्यावे समाधान. म्हणजे समाधान का बिघडतं तर मनासारख्या गोष्टी होत नाहीत म्हणून. मनासारख्या गोष्टी न होण्याला कारण आपली देवाची सत्ता आहे का आम्ही केलेलं कर्म आहे. आमच्या जीवनात येणारे सुखदुःखादी प्रसंग हे आमच्या पूर्वकर्मानं येतात का देव देतो. पूर्वकर्मानं येतात. मग पूर्वकर्मामध्ये फळ ठरून गेलेलं आहे, केलेल्या कर्माची भोग ठरून गेलेले आहेत. आता देव जरी आडवा आला तिथं तरी ते बदल होत नाही. अदृष्टाधीन शरीर तेत आलिया ही हर हर हरिहर अन्यथा न करव्यानु मात्र. हे कोणालाही मात्र बदलता येणार नाही, कारण अदृष्ट एकदा बनून गेलेला आहे. आणि मग बनून तयार झालेला एकदा जेवण आहे महाराज, त्यात बिघाड बदल करता येत नाही. जे शिजवायचं आहे त्यामध्ये करता येईल. म्हणून बदल आहे फक्त आता क्रियमानामध्ये करता येईल, बदल संचितात करता येत नाही. म्हणून भोगणे ते फळ संचिताचे. भोगणं हे तयार बनलेला माल आहे महाराज, आणि संचितात तसं आलेलं आहे. मग या जन्मामध्ये तुम्हाला काय भोगायला ते प्रारब्ध वर्तमान जन्मापुरतं आलेलं आहे. म्हणून तुकोबाराया सांगताना भोगणे म्हणतात, करणे म्हणत नाहीत. करणे ते क्रियमान, केले ते क्रियमान, झाले ते संचित म्हण, प्रारब्ध ते जाण उर्वरित उरले ते तुकोबाराया सांगतात. म्हणजे हे मोठे मोठे सिद्धांत तुकोबाराया त्या काळात सांगतात, कारण संतांच्यावर काही दुबळेपणाचा लोकांनी काय केला, शिक्का टाकला. हे संत कसे आहेत, काम करू नका, निष्क्रियतेचा आरोप करतात लोकांवर. आणि मग घर बसल्या आहे त्या ठिकाणी बसाने तुम्ही काय करा, राम राम म्हणा, तुम्हाला देव आपलं पुरविल. संतांनी कोणताही लोकवेद व्यापार न्यास सोडलेला नाही. संतांनी आपल्या संसाराचा भारही देवावर घातलेला नाही. कारण तुकोबारायांच्यासारखा महात्मा म्हण मग भिक्षापात्र अवलंबने जळो जिने लाजीरवाने. हे लाजीरवानं जिनं तुकोबारायांना अपेक्षित नाहीत. ते कर्तबगार संत होते. आणि आमचे सगळे संत महाराज अगदी काय म्हणतात की घर बसल्या मिळावा असे म्हणणारे नव्हते, आयतं खावावा असं कोणत्याही प्रकारचे नव्हते. म्हणून संतांनी स्वायत्त स्वतंत्रता आपल्याकडे होते, संतांच्याकडे पारतंत्रता नव्हती. आणि अशी स्वतंत्र देवाची सत्ता मानणारे सगळे संत हे अनन्य भक्तीलाच थोर भक्ती मानतात. संसारामध्ये ते कोणत्याही गोष्टी करायला उत्साही नसतात असं नाही. सगळ्या संतांची भक्ती सिद्ध झाल्यानंतर महाराज नारद महर्षी म्हणतात तसं की यल्लब्ध्वा पुमान सिद्धो भवती अमृतो भवती तृप्तो भवती. सगळे संत तृप्त आहेत, आनंदी आहेत, सिद्ध झालेले आहेत. ह्या व्यतिरिक्त ते यत्प्राप्य न किंचित वांछति न शोचती न द्वेष्टी न रमते नोत्साही भवती. ते कशाचाही शोक करत नाहीत, कशाविषयी दुःख मानत नाहीत, आणि न रमते संसारिक गोष्टी ते रमत नाहीत. बरं, इतर गोष्टीत तुम्ही आम्ही उत्साही असता, तसं संसारिक गोष्टीत ते उत्साह असत नाही. संसाराची मज न साहेची वार्ता. संसारातल्या कोणत्याही गोष्टी ते ऐकायला काय मागत नाही. कारण ना तरी शरीरपरा ते सेविता संसार गौरवची ऐकता. देही जयाची अहंता बुडवून ठेली. आम्हाला आमच्या केलेल्या कृतीची कुणीतरी काय घ्यावी, दखल घ्यावी अशी इच्छा आहे. कुणीतरी आमचा श्रेयवाद बोलावा, कुणीतरी आमच्याविषयी चांगलं बोलावं, स्तुती करावी अशी अपेक्षा आहे. स्तुती परावी या मुखे रुचिकर. आम्हाला रुची आहे त्याविषयी. संतांना यातलं काडीचं कशाचीही महाराज काय नाही, दखलच नाही. त्यांच्या गावामध्ये नाही दुःखलेश तळमळ. संतांच्या गावामध्ये या कोणत्याही गोष्टीचा वारा अजिबात नाही महाराज. म्हणून संतांचं गाव वेगळं आहे असं नाही, ते ज्या स्थितीत आहे ती स्थिती वेगळी आहे. संतांनी सत्ता मांडली की पुरे आता नको दुजियाची द्वैताची सत्ता त्यांनी बाधित केली. आमची सत्ता द्वैतात आहे आणि ऐकतोय कीर्तन अद्वैताची. आयुष्य अद्वैताचं ऐकत जरी गेलं तरी सत्ता मात्र आम्ही द्वैताची ठेवलेली आहे. मला सांगा, पतिव्रतेनं सत्ता कोणाची मानायची?
पतीचीच मानायची. पती हाच तिच्यासाठी कोण आहे? परमेश्वर आहे. मग लावलेलं कुंकू हे तिच्या कपाळावर जरी असलं तरी तिचं न असता ते कोणाचं आहे? वास्तव पतीचं आहे. पतीमुळं मला कुंकू आहे, कुंकू हे पतीचं आहे असा जिला बोध आहे ती विशिष्ट पती कळालेली पतिव्रता म्हणावी. तसं आमच्या कपाळावर आलेला बुक्का हा माझा का पांडुरंगाचा? माळ माझी का पांडुरंगाची? मग ही पांडुरंगाची माळ जरी असली तरी तो माझ्या पांडुरंग माळेच्या रूपाने विराजमान आहे असं ज्या नैष्टिक वारकऱ्याला कळतं तो खरा निका वैष्णव. त्याला जाण आहे म्हणायची. मग तांब्या अंगावर जरी पाण्याचा पडला तरी त्याला देखील तुळशीचं पाणी माझ्या अंगावरून वाहतं, ही पांडुरंगाची गंगाच माझ्या अंगावरून कृपा वाहते असं जर कळालं तर तो माळेला कसा जपेल, कसा धरिलो? त्या धरण्यामध्ये सुद्धा प्रेम उत्पन्न होईल. प्रेम ही गोष्टच निराळी आहे महाराज, ती कुठं बाजारात उत्पन्न होत नाही. आणि ह्या प्रेमाची जे बारकावे आहेत ते सगळ्या संतांनी आम्हाला तोंड भरून वर्णन करून, याला अनन्य प्रेम असं म्हणतात. एक शास्त्री बुवा होते, एका राजाकडं नोकरीला होते, पंचांगशास्त्र वगैरे सांगायचे. आणि राजाच्या दरबारात शास्त्री बुवा आले की त्यांची ती जरीकाठी, धोतर आणि मग मोठा शेला आणि मग पगडी घालून आली की शुभ्र सगळा पेहरा. राजा देखील चकित व्हायचा की माझी सगळी आभूषणं आहेत पण माझे एवढे कपडे, माझे जे अंगावरली वस्त्र आहेत एवढी वसनं शुभ्र नाहीत माझी, आणि माझ्या या पगडीमध्ये जो रंग आहे तो असा रंग मला कधी भेटला नाही. रोजच्या रोज वेगवेगळी पगडी, वेगवेगळी. महाराज हे बघितल्यानंतर राजाला एक दिवस अनायासे उदास वाटलं. राजानं शास्त्रीभावांना बोलवून घेतलं की शास्त्रीभाऊ, तुम्ही जी पगडी वगैरे बनवून घेता हे कोणाकडून घेता? नाही म्हणाले, माझी पत्नीच बनवते आणि तिचा हा सगळा उद्योग आहे म्हणाले. मग म्हणाले, माझ्याकरता एखादी पगडी तिला बनवायला सांगा. सांगतो म्हणाले. 4-8 दिवस महाराज निघून गेले. पगडी बनवून आणून दिली. पगडी दिली पण राजाला ती बांधणी आवडली, वस्त्र आवडलं, सगळं आवडलं, पण रंग मात्र आवडला नाही. दुसऱ्या दिवशीने त्या भरसभेत शास्त्री बुवापेक्षा त्याचा रंग जरा फिकाच वाटायला लागला. अशा कित्येक पगड्या बनवल्या पण रंग काय मात्र त्या शास्त्री बुवाच्या पगडीसारखा तो रंग रंगला नाही. मग शेवटी राजा म्हणाला, एक दिवस तुमच्या कुटुंबालाच घेऊन या म्हणाले शास्त्री बुवा, आणि माझ्यासमोर मग विचारतो म्हणाले. आणि मग पत्नीला घेऊन आले शास्त्री बुवा. मग पत्नीला समोर विचारल्यानंतर म्हणाले, माई तुम्ही चांगली पगडी बनवता म्हणाले, पण माझ्या पगडीला रंग तुमच्या मालकाच्या पगडीसारखा का बरं भरवला नाही तुम्ही, असं का रंगवलं नाही? तर ते म्हणाले, इथं सांगणं अशक्य आहे म्हणाले. कसं सांगू म्हणाले? ते नाही म्हणाले, निसंशय सांगा, निशंक सांगा, मी तुम्हाला भावासारखं आहे म्हणाले. नाही म्हणाले, यांच्या पगडीमध्ये रंगवत असताना म्हणाले रंग हा बाजारात उपलब्ध होणाराच आहे, नाही असं नाही, पण तो रंगवत असताना मात्र जो अंतःकरणात जिव्हाळा आहे पती म्हणून, तो जिव्हाळा मात्र मालकाच्या पगडीमध्ये जो उत्पन्न होतो तो तुमची रंगवताना उत्पन्न होत नाही. आणि त्यामुळे जो रंग दिला जातो तो रंग बाजारात मिळत नाही. रंगवणारा रंग मिळतोय पण अंतःकरणातला रंग मात्र फक्त मी त्यांच्या आणि त्यांच्या करताच वापरते, दुसऱ्या करता तुम्हाला वापरता येत नाही. हे ऐकल्यानंतर माझा राजा आनंदित झाला. अशी एकनिष्ठ पतिव्रता बघितल्यानंतर तुका म्हणे, पतिव्रता तिची देवावरी सत्ता. आता इथं ती पतिव्रता आहे बरोबर आहे, पण राजा सुद्धा तिच्या चरणाला लागला. हेतू काय? वास्तविक राजा कोणाच्या पाया पडत नाही, राजांना पडायचं नाही बरोबर आहे, पण एक सामान्य सेवक असणाऱ्या शास्त्रीभावांच्या पत्नीच्या तो पायादर्शनाला लागतो. याचा अर्थ काय? सामान्य नागरिक जरी झाला तर तिची भावना किती उच्च कोटीची आहे. तिथं राजेपण सुद्धा काय दिसतं हो? थिट दिसतं, खुज दिसतं. तसं भक्तांच्या अनन्य प्रेमापुढं एवढा मोठा देवत्वाचा बाजार, हा मोठा निर्गुण निराकाराचा महाराज, तोही थक्क होतो आणि सगुण रूपात धावत येतो. मग तया संगाचे सुरवाडे, मज विदेहा देह धरणे घडे, किंबहुना आवडे निरुपमो. मी निरुपमा आहे, मला उपमा देता येत नाही, पण तया संघाचे सुरवाडे, त्यांचा संघ मला भोगता यावा म्हणून महाराज तो गवळ्यामध्ये नाचला. गवळणींच्यामध्ये त्यांनी रासकडा, तो फिरला इकडं तिकडं. हे त्यांचे कपडे किंवा त्यांचं ते लौकिक जीवन म्हणून नाही फिरला देव. त्या फिरण्यामध्ये एक त्यांचा विशेष भाव होता, आणि हा विशेष भाव त्या गवळ्यांना कळत होता, गवळणींना कळत होता, देवाला त्यांचा भाव कळत होता. आणि हे करण्यामध्ये त्यांनाही असं वाटत होतं, तो जे जे करी
ते दिशे उत्तम. तुका म्हणे वर्म दावी सोपे, इतर साधनानं न मिळणारा मी नामसंकीर्तन आणि प्रेमाच्या बळानं वश होतोय हे माझ्या मित्रांनी जाणलेलं आहे, माझ्या भक्तांनी जाणलं. आणि ह्या जाणण्याचा जो व्यवहार आहे भक्ताचा आणि देवाचा, हा कोणालाही इतर साधकांना कळण्यासारखा नाही. म्हणून कर्म ज्ञान इतर कोणतेही महाराज योगी जरी झाले तरी या प्रेमाच्या पुढं सगळे काय झाले, गतवीर्य झाले, हतबल झाले. आणि मग सगळ्यांनी मिळून पांडुरंगाची सेवाच केल्याशिवाय तो कळणार नाही ह्याचा दाखला दिला. भजे पांडुरंगम, जाणं असं म्हणत नाहीत महाराज, भजन करा त्याचं. भजल्यानंतर तो कळण्यासारखा आहे. म्हणून तो भगवान शंकराचे बरं ज्ञानोबरायांच्याकडं काय कमी होतं, त्यांनी ते कर्म टाकलं, इतर ध्यानधारणा टाकल्या, ज्ञानाचे मार्ग टाकले आणि भक्त होऊन कुठं आले, माझे जीवीची आवडी पंढरपुराने नगुडी, पांडुरंगी मनरंगले, गोविंदाचे गुणी विधिले. एवढा मोठा महात्मा प्रेमासाठी कुठं आले, पंढरपूरला आले. म्हणून पंढरी प्रेमाची नगरी आहे. पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम, पांडुरंग दिनबंधू जयाचे ते नाम. एवढा मोठा सार्वभौम पांडुरंग परमात्मा पुंडलिकराया भक्तराज आहे. आणि अशा सेवेनं देवाला वश करून आणलेली नगरी आहे. म्हणून पांडुरंग परमात्मा सगळ्या ऐश्वर्याने युक्त जरी असला तरी सगळं ऐश्वर त्यानं टाकलं आणि आपल्या भक्ताकरता उघडा उभा आहे, निरुपाधिक उभा आहे. भक्तानं तसा सर्व संग सोडावा आणि देवाला काय यावं, शरण यावं. सर्व संगी वीट आला तू एकला आवडशी. सगळ्याचा वीट भक्ताला यावा आणि असा भक्त त्याला आवडतो. म्हणून एकच आलंबन पाहिजे. पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण. पतिव्रतेला पतीच बरं, तिच्या ध्यानातही तोच असतो, मनात तोच. आणि तिचं चिंतनही कायम ते. शरीरानं सेवा कोणाची करेल ती पतीचीच, मनानं कुणाचे चिंतन करेल पतीच. आणि जे वाचेनं बोलेल ते त्याच्या विषयीच बोलेल, त्याच्याविषयी वाईट काय बोलणार नाही, चांगलंच बोलेल. असं काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार, बापर कुमादेवीवर श्री विठ्ठलाचा वारी कर. असं पांडुरंग परमात्म्याविषयी काया वाचा मनानं एकनिष्ठ असणं ही उदाहरणं दिलेली आहेत लौकिकातली. पण भक्ताचं उदाहरण मात्र याच्यापेक्षा उच्च आहे. आणि पुष्कळ उदाहरणं. आता कृपण माणसाचं उदाहरण दिलेलं आहे पहा, की लोभ्याचं. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण. बर, जो कृपण म्हणून असतो, लोभी म्हणून असतो, तो जे पैसा साठवतो ते भोगाकरता का साठवण्याकरता साठवतोय? साठवण्याकरता साठवतोय. पैसे तुम्ही आम्ही जे मिळवतोय ते आम्ही विषय मिळवण्याकरता भोगाकरता मिळवतोय. जो साठवून ठेवणार आहे तो साठवायसाठीच पैसे मिळवतोय, तो खर्च करायसाठी मिळवत नाही मिळत. म्हणून ज्ञानोबरायांनी त्या काळात म्हणलं, कृपणो चित्तवृत्ती आपली रोवो निघाली ठेवयापासी, मग नसदेने देहेसी असे जैसा. कृपण मनुष्य हा ठेवा म्हटलं, ठेवा म्हणजे कधी न काढला जाणारा. त्या ठेव्याजवळ ते रोवो निघाली, तिथं ते रोवूनच ठेवलंय त्यानं चित्त, हे पैसे काढायचे नाहीत. आणि मग आणेल ते त्याच ठेव्यात टाकायचं महाराज. मग याला जन्मठेप म्हणावी, याला यक्षवित्त म्हणावं, ते कधीही काढलं जाणार नाही. आणि असा ठेवा सदैव ज्यानं साठवून ठेवलेला आहे त्याचं चित्त महाराज सदैव ते कुठं जाईल का काय की अशी त्याला काय असते, चिंता असते, काळजी असते. इथं सुद्धा थोडे थोडे दोष आहेत, काही गुणही आहेत महाराज. पण असा कृपण मनुष्य देखील त्याला एवढी त्या धनाविषयी काय आवड आहे, तसा आम्हाला पांडुरंग परमात्मा आवडावा. बर, त्याच्यापेक्षाही पुढली उदाहरणं ज्ञानोबराय देतात की चकोर नावाचा पक्षी आहे, चातक नावाचा एक पक्षी आहे. तो चकोर काय करतो, चंद्रामृत सेवन करतो. की चकोरा चंद्रामृत फावले, किंवा इतर सांगतात, सांगे कुमुद दळाचे निताटे, जो जेविला चंद्रकिरणे चोखटे, तो चकोरू काही वाळवंटे चुंबित असे. की कमळाच्या दळावर पडलेलं चांदणं रात्रीच्या वेळेला जो सेवन करतो त्याला ती शक्ती दिलेली आहे देवानं चकोराला. चांदणं पिऊनच तो जगतो, इतर काही पित नाही. आणि मग असा चकोर एकनिष्ठ आहे, तर चंद्राच्या चांदण्याशिवाय महाराज तो जगत नाही. म्हणजे तेवढंच त्याचं पान आहे, दुसरं काही तो खात नाही म्हणतात. तो चकोर एखाद्या वेळेस अमावस्येच्या रात्रीला नाही चंद्र उगवला म्हणून कुठं वाळवंटात दगडावर चोची घालसत बसल काय. तो चकोरू काय वाळवंटी चुंबितू असे. त्या चकोराला दुसरं काही खावं वाटत नाही. तुकोबारा हाच अभंग महाराज भेटीला गी जीवा
लागलीशे आस, यामध्ये त्यांची आस दिसून येते महाराज. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैशे माझे मन वाटप आहे. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहतसे वाटोली. माहेराची वाट ती सदैव हे करते. किंवा एखाद्या मुलाला अतिशय भूक लागावी, भुकेलिया बाळ अतिशोक करी, वाट पाहे परी माऊलीची. त्या भूक लागलेल्या मुलाला आता खेळणं आवडत नाही, गलीतली माणसं आवडत नाही, काही आवडत नाही. त्याला फक्त आईच असते, आईच आठवते, आईच आवडते, आईशिवाय ते शांत होत नाही. तसं तुम्ही आम्ही आईच लागते असं आम्हाला काय वाटत नाही. आम्हाला कोणीतरी पैसे दिले तर रडत थांबवतो, आम्हाला कोणीतरी वस्तू दिली तरी थांबवतो, आम्हाला काही एखादी मोटरसायकल द्या, काय द्या, एखादं 20 गुंठ रान द्या, आम्ही रडायचं थांबायला हरकत नाही. लाख मतं जरी पडली तरी महाराज मंत्री रडायचं थांबते. एका लाख मतावर जगलेले लोक महाराज, काय त्यांची सत्ता असणार. ही जडाची सत्ता एवढी खाली आहे, देवाची सत्ता केवढी मोठी व्यापक आहे महाराज. आणि मग एवढ्या जडाच्या सत्तेतले तुम्ही आम्ही, आम्हाला शोक होतोय पण काहीतरी सांसारिक पदार्थाविषयी. संतांचा शोक तसा नाही. आणि तुकाराय सांगतात तशी माझी आस व्हावी. तसं लोभ्याला धन आवडतं तसा देव का बरं आवडू नये. त्याच्या पुढे उदाहरण आहे चातक पक्षाचं. चातक पक्षी महाराज पाणी पितो, पण का भरले समुद्र सरिता चोहोकडे, परी ते बापियाशी कोरडे, का जे मेघोनी थेंबुटा पडे, ते पाणी की तया. काय माऊलीने लिहिलंय देव जाणे. का भरले समुद्र सरिता चोहोकडे. समुद्र भरलेला आहे महाराज, सरिता नद्या भरलेल्या आहेत. भरलेल्या म्हणजे कशातले असले पाहिजेत महाराज, पावसाळ्यातलं हे वर्णन असलं पाहिजे. बर भारतापुरतं काय चोहोकडे, चोहोकडे म्हणजे अखंड पृथ्वीवर पाणी आहे महाराज. पण परिती बापी अशी कोरडे, एवढं पाणी असून त्या चातकाला ते काय आहे, कोरडं असल्यासारखं आहे. एवढं पाणी आहे पण एक घोटभर पाणी तो प्यायला तयार नाही. का, जे मेघोनी थेंबुटा पडे, ढगातलंच पाणी पडलं तर तो चोच आ करून बसलेला आहे. एवढं पाणी असून आमच्यासारखा म्हणणार काय फळ्यावानी बसलेच आ करून वर. ह्याच्यातलं एखादं पीक होळ्या चांगलं चोख पाणी पी, म्हणजे शुद्ध पाणी पी, एखाद्या प्रक्रिया केलेलं जल पिऊ शकतोय आम्ही, नाही असं नाही. पण चातक मात्र त्याला पाहते चातक नेगे भूमिजळ. बरोबर आहे नाही सांगा की भूमिजळाला तो स्पर्श करत नाही. मला दोष आहेत भूमीच्या पाण्यावर पडलेल्या, पण तो चातक अजिबात काय करत नाही, स्पर्श करत नाही. आणि मग ते म्हणतात ती थेंब पडलेलं पाणी त्याला मान्य आहे, पण त्याला खालील पाणी मान्य नाही. तसं अनन्य असावं, एक वेळ मरण पत्करेल पण वरून आलेलं पाणीच तो पिल, खालील पाणी पिणार नाही. आमची कशी अवस्था आहे, मिळालं तर खायलं पाणी आम्ही प्यायला तयार आहे. आम्हाला वर्ण पडलं तर काहीतरी अशी काय व्हावी, एखादा चमत्कार व्हावा आणि वर्ण पाणी पडावं आणि माझं नाव त्यामध्ये यावं, असं अजिबात येत नाही. तिष्ठे भाव भक्ती, तो तिष्ठतोय, बघतोय महाराज, पण भाव भक्ती बघून तो, ज्यावेळी तुम्ही दंगा करायला तयार होताय तो ती यायला तयार नाही. ज्यावेळी तुम्ही काय करता, रागद्वेषात पडता, त्यावेळी तो आपली सत्ता इथं आता उरलेली नाही असून निघून जातोय तो महाराज. वाट बघत असतोय देव माग. तुम्ही किती सहन करता त्यावर त्याच्या येण्या जाण्याचे. पण त्यामध्ये आपण काय होतो, वास्तविक या परीक्षेला कोण आधीच बसायला तयार नसतात. फॉर्म भरला तर फार टिकत नाहीत, पास व्हायचा तर प्रश्नच नाही महाराज. म्हणून ही परीक्षा न घेतलेलीच बरी. म्हणून पुंडलिकरायाने सांगितलं, मूड पापी जैशे तैशे उतरी काशे लावणी, तुझ्या जी वाटेला येतील जी सगळी खोळी सोळी काय असतील ते देवा काय कर, मोक्षापर्यंत नेहमी रिकामा होऊ. कारण ही परीक्षा द्यायच्या मापातली नाहीत. कारण ह्यांना कॉपी लिहायची सुद्धा अक्कल नाही, कुठला प्रश्न पडलाय आणि आणलंय कुठलं हेही यांना कळणं शक्य नाही महाराज. साधने घाली ती काळाची मुखी, यांना साधना कळणार नाही. देवा काय कर, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, दर्शन मात्रे तया होय मुक्ती. काहीतरी कर, पण दर्शनात ते भवेन मोक्ष प्रार्थयामी पुनः पुन्हा. म्हणून अशा अनन्य भक्ताची तुकोबारायाने पुढे काय दिलेली आहे, यादी मांडलेली आहे. अशा अनन्य प्रेमानं जे काही देवाची सेवा करतात त्या सेवेसाठी देव आजही तिष्ठायला तयार आहे. तुकोबारायांना ही माहिती आहे महाराज. अनेक अर्थभक्त देवाजवळ आले, शबरी आल्या, सुदामदेव आले, गजेंद्र आले, अजामेळ आले, वाल्मिकी ऋषी आले, ज्यांना वाल्याकुडी म्हटलं जातं. हे सगळे भक्त आले, पण काही काही देवानं त्यांना दिलं. ते दिलं पण ते मिळालं असं वाटलं त्यांना, पण काही काळानं विचार केल्यानंतर मी फसलोय असं त्यांना देखील कळलं.
ध्रुव बाळाला देखील कळालं. फसलो असं कळाल्यानंतर तुकोबारायांनी सगळ्यांचा मागोवा घेतला आणि मग त्यांनी जाणीवपूर्वक काय मागितलं देवाकडे, हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, किंवा हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास. सेवेची थोर लक्षणं आहेत महाराज. भक्ती म्हणजे सेवाच महाराज. भक्ती म्हणजे निष्काम प्रेम, निरपेक्ष प्रेम, ज्यामध्ये निर्भयता आहे. देवाविषयीची सदैव काय आहे, कल्याणाची भूमिका आहे. आपला उद्धार होवो अगर न होवो, त्यामध्ये मला मोक्ष मिळेल न मिळेल, मला एखादं पद मिळेल, काही नाही. न पारमेष्ट्यम न महेंद्रधिष्ण्यम न सार्वभौमम न रसाधिपत्यम न योग सिद्धिर्न पुनर्भवम वा मय्यार्पितात्मेच्छते मद्विनान्यत. प्रल्हाद बालक असताना आपल्या असुर मित्रांना सांगत आहे, किंवा उद्धवांना भगवान श्रीकृष्ण सांगतात, माझे भक्त परमेष्ठी पदाला देखील मानत नाहीत. परमेष्ठी म्हणजे ब्रह्मदेव, इंद्रलोकाला मानत नाहीत, इतरांची ते तुच्छता करतात. आणि शेवटी अपुनर्भवम वा म्हणजे जन्माभावरूप मोक्ष तोही मिळाला नसला तरी हरकत नाही. फक्त मय्यार्पितात्मेच्छते, मला फक्त कोण पाहिजेस, तूच हवा आहेस आणि एकमेव तूच पाहिजेस असा यो मद भक्त समे प्रियाः, असा भक्तच मला आवडतो. म्हणून 12व्या अध्यायामध्ये निर्गुण उपासक श्रेष्ठ का सगुण उपासक श्रेष्ठ हे सांगताना माझा सगुण सेवा करणाराच भक्त श्रेष्ठ आहे असं अर्जुनाला देव काय करतात, अगदी आनंदानं सांगतात. त्यावेळी विचारलेले जे प्रश्न आहेत महाराज, देवाला आनंद वाटतो. असे प्रश्न विचारणारा या जगामध्ये फक्त अर्जुना तुझीच बुद्धी आहे, दुसऱ्या कोणाचा हा प्रश्न असा विचारता आला नसता. क्लेशोधिक तरस्तेषाम, यामध्ये ते सांगतात की कुणाला जास्त कष्ट आहेत आणि कुणाला जास्त कष्ट नाहीत, पण बुद्धिमान आमचे सगळे महाराष्ट्रीय संत महाराज या सगळ्यावर त्यांनी कडी केली आणि मग त्यांनी जी काही सेवा केली त्या सेवेकरता देवालाच ऋणी व्हावं लागलं महाराज. आणि अशी ऋणी करून देवाला ज्यांनी सेवा केली देवाची सदैव, त्यामध्ये तुकोबाराया हे सगळे आमच्या ज्ञानोबारायांच्यापासून सगळे संत होऊन गेले. आणि त्या सगळ्या संतांची सेवा बघितल्यानंतर तुकोबारायांना वाटलं असेल की अशी भक्ती आपण केली पाहिजे की ज्या भक्तीचं थोर पण एवढं मोठं पाहिजे की येणे थोर बोधलेपणे, तो बोधही थोर असला पाहिजे, तो देवही थोर असला पाहिजे, भक्तही थोर असला पाहिजे. आणि ती भक्ती सुद्धा कशी असली पाहिजे, थोर असली पाहिजे. थोर म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती, पराभक्ती, जी भक्ती करावी लागत नाही, जी भक्ती केल्यानंतर काही करणं उरत नाही, जे कृतार्थ अवस्था म्हणतात त्याला, कृतकृत्य, काही करणं उरत नाही, कार्य काही उरत नाही, अशी एक अकर्तव्याभाव स्थिती म्हणतात, ज्याला खरी सिद्धी, खरी प्राप्ती, खरी त्याला नित्य प्राप्ताची प्राप्ती आणि नित्य निवृत्ताची निवृत्ती असंही शास्त्र सांगतं. अशा अत्यंतिक सुखाची जी अवस्था आहे ती अवस्था आमच्या संतांनी भोगली. अशीच भक्ती तुकोबारायांना आवडते आणि देवाला तीच भक्ती आवडती आहे, सरती आहे असं सांगताना म्हणतात, हीच थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. देवाला आवडणारी भक्ती करावी असा यात तुकोबारायांना सांगायचा हेतू इतकाच आहे की संकल्पावी माया संसाराची. संसार म्हणजे ही गोष्ट कशी आहे, न झालेली आहे, न होणारी आहे, पण तरी देखील अज्ञानाच्या दृष्टीनं ज्यांना ज्यांना देहांकार आहे त्यांच्या दृष्टीनं मी माझं अजून ज्यांचं गेलेलं नाही, नाश झालेला नाही, अज्ञान निवारण झालेलं नाही, त्यांना संसार बळकट आहे. त्यांनी असते असते काय करावं, त्या संसारावरला प्रेम, त्याचा संकल्प वासनेचा त्याग करत करत आपलं संपूर्ण चित्त कशावर लावायला पाहिजे, देवावर लावायला पाहिजे. आणि हेच देवाला आवडतं. चित्त समर्पण करणं या व्यतिरिक्त देवाला काही आवडत नाही. आणि मग हे केल्यानं काय होईल तर देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा. का म्हणे आनंद, आम्हाला आनंद प्राप्त करायचा आहे का सत्ता मिळवायची आहे? आम्हाला सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा पाहिजे. संतांना यातलं काडीचं काही नको. त्यांची आवड वेगळी आहे आणि सामान्य जीवाची आवड तुमची आमची वेगळी आहे. मला सांगा, नावडे वैकुंठ शेषाचे शयन, वैष्णव सदन आवडले. आमची कीर्तन आवडत नाहीत आणि नामदेव कीर्तन करी पुढे, तिथं नाचा यायला तयार होता तोच देव, फार काही वर्ष झालेली नाही. मग आता कुठं गेलाय असं नाही आहे, अशी भावना सुद्धा आमची असत नाही. कारण कीर्तन करतानाच एवढा अहंकार बळकट झालेला आहे, सांगताना बुद्धी त्यामध्ये अहंकारात अडकलेली आहे. मी अजून एवढा घट्ट आम्ही रवून धरलेला आहे, तो सोडायला तयार नाही. आणि मग तोडून अर्धा
ज्ञानोबारायांनी सांगावं, तो पोपट शुकनळिका न्याय गुंतला असे काय. एवढी आमची अहंता प्रचंड देहाला धरून आहे, तोपर्यंत आम्हाला द्वैत प्रतीती आहे. आणि मग तुका म्हणे जेव्हा गेला अहंकार तेव्हा अपपर बोळावे. ज्याची अपपर भावना गेलेली आहे, तुकोबारायांनी सांगावं बाळकडीमध्ये, भावना भेदाची जाय उठा उठी, तुका म्हणे भेटी गोविंदाचे. गोविंदाची भेट एकदा झाली की भेदभावना निघून जाते महाराज. आता ती भक्तीनं भेदभावना जाते आणि ज्ञानानंही भेदभावना जाते. पण भक्तीतली भेदभावना जाण्याकरता अशी भक्ती केली पाहिजे की ती देवाला आवडली पाहिजे. त्या भक्तीकरता तो यायला इकडं तयार पाहिजे महाराज. नाथबाबा ही महाराज थोड्याशा दही खाल्यासाठी, खिरापतीसाठी देव यायला तयार आहे. क्षीरसागरीचे नावडे सुख, क्षीरापती देखे देव आला, कवळ कवळ पाहो, मुख पसरून धावतो देव. क्षीरसागरीचे नावडे सुख, नावडे सुख. क्षीरापती देखे देव आला, क्षीरापती देखे देव आला, क्षीरापती देखे देव आला, देव आला. कवळ कवळ पाहो, कवळ 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 पाहो, कवळ कवळ पाहो, देखे देवा. क्षीरसागरीचे नावडे सुख. क्षीरसागर म्हणजे महाराज जिथं भगवान विष्णू परमात्मा शेषाच्या शयनावर झोपून आहे, तिथं जाणं सामान्य जीवाला अगम्य आहे, तिथं जाताच येत नाही महाराज. गरुडाचीही तिथं शक्ती काय होते, क्षीण होते. तिथं साक्षात कृष्ण परमात्मा अर्जुनाला घेऊन गेले होते असे क्षीरसागरातली कथा सांगतात. तिथलं सुखही महाराज, तिथं सेवा घेतोय देव. लक्ष्मी पाय दाबत आहे, शेषाच्या पलंगावर देव झोपलेला आहे. सगळे नारदादी ऋषी ब्रह्मदेवादी वगैरे सगळी तर सेवा करतात देवाची. एवढं सगळं वैभव, ते सुखही सोडून तो कुठे येतोय. क्षीरापती देखे देव आला, कवळ कवळ पहावो, मुख पसरोडी धावतो देव. म्हणजे तोंडात देवाचं म्हणजे भक्तांचा उष्टाकाला मिळावा, दहीलाही मिळावी, एवढ्याकरता देव धावत येतो. ही देवाची आवड आहे. आणि मग देवाला आवडणाऱ्या गोष्टी आम्ही करायला पाहिजेत का आम्हाला आवडणाऱ्या करायला पाहिजेत. सेवेमध्ये जुन्या काळामध्ये खेड्यातला नवरा चहा पित नव्हता, शहरातल्या स्त्रिया काय प्यायच्या, चहा प्यायच्या. मग शहरातल्या स्त्रीबरोबर खेड्यातल्या नवऱ्याचं लग्न त्यावेळी लागल्यानंतर ती घरात आल्यावर तिला तासाला चहा प्यायची सवय. कुठल्या स्त्रीला, शहरातल्या. ती घरात चहा करायची नाही, आपल्याला आवडते म्हणून कोणाला आणून द्यायची, ती पक्का शेतकरी महाराज. सकाळी लिटरभर दूध पिते याला, संध्याकाळी ताजं दूध तापवायच्या अगोदर पिणारा. त्याला चहा पूड मिसळून घालणं हे असलं काय वाटायचं, विषच आहे. आणि खरोखर चहा हे विषच आहे महाराज, पिऊच नाही. आणि मग ते आपल्याला आवडते म्हणून ती त्याला आणून द्यायची, ते त्याला नको वाटायचं. आणि मग शेवटी ते खेडवळ असल्यामुळं त्याला काय पटायचं नाही. मग रोज काय व्हायचे हो, भांडणं व्हायची. आता ती सेवा करते बरोबर आहे, ती लोकांना सांगायची एवढं चांगलं करून देतोय आपण हो पीत. मला सांगा, हिला आवडतंय म्हणून त्याला पाजायचं, त्याला आवडते ते हिनं करून द्यायला पाहिजे.
तैशे स्वामीची या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा. माऊली मांडतात स्वामीला आवडणारी सेवा म्हणजे परमसेवा. हिला बरं वाटतंय आता उलट सगळं झालंय महाराज. मालकीनेला रंग आवडतेला नवऱ्याला कापडा आणतात. आता त्यानं ती खायल्या वरली रंगीत घातल्यानंतर त्याला खोळ्यावणी वाटते की पसंत कोणी केलेला आहे मालकीने. मग आता पसंती एकाचीने घालतोय एक असला संसार जर झाला इथं तर इथं निर्भय अवस्था असेल काय. पात्र अपात्र इथं काही नाही महाराज. देव देतो, देवाला देण्याबद्दल काही नाही. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देतान मनसी पात्रापात्र पै कैवल्यांशे पवित्र जे वैरी आहे दिदले. तो वैर्याला देखील द्यायला तयार आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी देवाच्या नुसत्या काय झाल्या लिखित शास्त्र प्रमाणानं जसं सांगितले तशा झाल्या. पण आवडीनं यातली एकही गोष्ट नाही. मोक्ष दुराराध्य किर होय परी तोही आराधी तुझे पाय. कंसाला मुक्त केला, पुतना कंटक मुक्त केली, मुक्त केला मामा कंस महादोषी, बाळ हत्यारा श्रीपातकांच्या सगळ्यांना मुक्त करतोय तू. पण आवडीनं मुक्त केले असं मला वाटत नाही. तुकोबरा हेही मान्य करतात. आवडीनं ज्यांना मुक्त केले ते महापुरुष त्यांना विचारतात महाराज की तुला काय पाहिजे म्हणून विचारतात. ही संतांची योग्यता. मग त्यांनी जे भक्तीचं लक्षण केलेलं आहे ते अन्याश्रयानाम त्यागो अनन्यता. नारद भक्तिसूत्रामध्ये सांगतात की अन्य आश्रयांचा ज्यांनी त्याग केलेला आहे आणि अनन्य जे राहिलेले आहेत ते खरे भक्त. सुदामदेव बायको म्हणत होती काहीतरी मागा, मित्र आहे द्वारकेचा राणा, तुमचा कोण आहे मित्र म्हणता. आणि एवढी तुम्ही जुनी मित्रता सांगता. तुम्ही ब्राह्मण म्हणून तुमच्यावर केलेलं त्यांनी मित्राचं प्रेम फार तुम्ही कथा सांगता. पण एक दिवस जावा. सुदामदेव म्हणतात मैत्रीमध्ये प्रेमामध्ये मागितले तर व्यवहार होतो आणि वाणिज्य झाल्यानंतर प्रेम संपतं. तिथं कामना इच्छा निर्माण होते, नको. शेवटी मागाय गेल्यानंतर माहिती आहे कथा सर्वांना. परत आले, पुष्कळाने अनेकविध कथा सांगितलेल्या आहेत महाराज सुदामदेवांच्या विषयी. पण सुदामदेवाने खरोखर काही मागितलेलं नव्हतं. आपली परिस्थिती तिथं देवानं जाणून घेतली. इकडं घर काय केलं त्यांचं सोन्याचं केलं असं म्हणतात. त्यांची पत्नी म्हणते नुसतं आमचं घर सोन्याचं करून काय उपयोग, इतर लोकांनी रात्रीचं काळे बरबडून नेलं तर नगरीच काय करून टाका, सोन्याची करा. माझं एकटीचं घर करण्यापेक्षा सुदाम नगरीच सोन्याची करून ठेवली महाराज. पण सुदाम देवाला वाटलं काही काळानंतर मी यात काय झालेलो आहे, फसवले गेलेलो आहे. देव देतो पण हे माझ्या कल्याणाचं नाही. मग ज्याची नजर सोन्यावर आहे तो सोन्याचा भक्त काय देवाचा. हिरण्य म्हणजे सोनं महाराज, अक्ष म्हणजे डोळा. हिरण्याक्ष जे नाव आहे ते सोन्यावर डोळा असणाऱ्याचं हिरण्यकश्यपो, जो सोनच बघतोय. पश्यक म्हणजे पाहणं, हिरण्याकडे सदैव पाहणारा हिरण्यकश्यप अशी नाव आहे ती. म्हणजे त्याला बोध आहे काहीतरी. तसं सोन्यावर नजर राहिली. सुदामदेव म्हणतात माझं अकल्याण झालं, पत्नीमुळे हे मला मागावं लागलं. पण सुदामदेवाचा भाव बघून देवानं हे दिलं. देव भावना बघून तुम्हाला काहीही द्यायला तयार आहे, पण तो आपली शुद्ध भक्ती मात्र कोणाला द्यायला तयार नाही. भावे विन भक्ती आणि भक्तीविहीन मुक्ती. भक्ती हे मूळ आहे आणि भक्तीमध्ये ज्ञान आणि वैराग्यानं महाराज आपोआपच चित्तशुद्धीद्वारा तुम्हाला जर सगळं निर्दोष देव भेटत असेल तर मग इतर साधनं करायची काय गरज आहे. म्हणून इतर साधनापेक्षा शुद्ध प्रेम हे महाराज कुठेही मिळणं कळा शिको येती प्रेम नाही कोणा हाती. इतर कळा सगळ्या शिकता येतील, 14 विद्या 64 कळा सगळं काही करता येईल. पण ज्ञान मात्र आपलं काय प्रेम मात्र कुणालाही मिळणं शक्य नाही. ते स्वतः अंतकरणात उदयालाच यावं लागतं. भक्त प्रल्हादांच्या अंतकरणात मूळचंच होतं. तुकोबराया सांगतात माझ्या वडिलांची माझ्या वंशातच ते जिवंत प्रेम उद्भूत होतं. सांगावं की एखाद्या गर्भश्रीमंत माणसानं सांगावं आमच्या आजोबांनी पंजोबांनी काढलेले विहिरी आहेत, ही घेतलेली रानं आहेत म्हणावं. अशा घरात महाराज जन्माला येणं ही मिरास म्हणावी. तुकोबरायाने सांगावं माझ्या 8 पिढीला मागं विठ्ठल कुळीचे दैवत. म्हणजे पांडुरंग परमात्म्याची सेवा किती घनदाट आहे, किती गडद आहे, गंभीर आहे त्यांच्या घराण्यात. आणि मग तुकोबराया मागतात की हे सगळं काही मागणे हे आम्हा अनुचित. आमच्या घराण्यामध्ये मागणं म्हणजे महाराज शाप मानलेला आहे. मागणं म्हणजे अनुचित मानलेलं आहे. आणि उचित काय जर मागाय द्या म्हणत असेल तर मग काहीतरी द्या म्हणावं, मागावं म्हणून तू देवा माग माग म्हणतोयस म्हणून मागणे ते मागो देवा, करू भक्ती त्याची सेवा. तुझी सेवा करण्यासारखंच काहीतरी दे, नाहीतर मग मागणे ते सरे 80 करी देवा. नाही तरी सेवा सांगा पुढे. मागणंच माझं काय करून टाक, सरून टाक, बंद करून टाक. एवढ्या उच्चतेला गेलेले संत म्हणून थोर भक्ती आमच्या महाराष्ट्रीयन संतांनी सांगावी.
सगळ्याचा त्याग. आम्हाला थोडंफार महाराज दुःख झालं तर आम्ही भजनात उठून जाऊ, भजन काहीतरी बंद पडू, काही म्हणू महाराज, उद्या काही. आता आम्हाला एखादी ठेच जरी लागली येताना कीर्तनला तरी सुद्धा आम्ही घरला जाणार चिकटपट्टी लावून. कारण आमचं असतंय थोडं, आम्हाला जायचंच नसते मुळात. मग काहीतरी प्रतिबंध आला की आम्ही जातोय, तसं नाही. तुकोबारायांच्या जीवनामध्ये कितीतरी लाभाचे कितीतरी शोकाचे मोहाचे प्रसंग आले, पण त्याचा वापर त्याने परमार्थ म्हणून केला, देवाची सत्ता म्हणून केला. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा बाईल कर्कशा, किंवा बाईल मेली मुक्त केली, देवे माया विरहित केले, पोर मेले मज देखता, माता मेली मज देखता. हे तुकोबारायांनी म्हणावं. म्हणजे त्यांच्या संसारात आलेली हानी, झालेली हानी ही त्यांनी देवावर कधीही मांडलेली नाही. आम्ही झालेली हानी देवावर मांडतो का? कारण आमचा देवावर अजिबात विश्वास नाही. विश्वास, प्रेम, श्रद्धा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अति तीव्र प्रेमाजवळ सगळ्या संपतात महाराज. आणि मग तीव्र प्रेम असं देवाविषयी अखंड ज्यांच्या अंतःकरणात आहेत असे जे थोर भक्त होऊन गेले त्यांची यादी तुकोबाराय सांगतात. उचनीच काही नेने भगवंत. आणि मग अशामध्ये जे संत वावरत आहेत त्या संतांना देवाविषयीचं अनिवार्य आकर्षण आहे, देवालाही त्यांच्याविषयी अनिवार्य आकर्षण आहे. आणि मग अशा दोन्ही थोर प्रेमामध्ये जो काही व्यवहार होतो तो व्यवहार ज्ञानानं मोजला जात नाही, कर्मानं त्यांची उंची भेटत नाही, इतर उपासकांना त्यांचा महिमा कळत नाही. आणि मग असा संतांचा जो त्या काळात 1200च्या शतकामध्ये जी मांदियाळी जमली महाराज, त्या सेवेकडं बघूनच देवानं काय केलं की आपल्या मनाला जे काही येईल ते सगळं आमच्या भरभरून संतांना दिलं, ते संतांनी आमच्यापर्यंत मांडलं. त्यामुळं आम्हाला शुद्ध भक्ती मार्ग कळाला महाराज. हे संतांचे आमच्यावर काय आहेत? उपकार आहेत. म्हणून ते सांगतात की लौकिक व्यवहार तर तुम्हाला टाकायची गरज नाही आहे, त्या परिस्थितीत देवाचं चिंतन करायला काय हरकत आहे. ठेविले अनंते तैशेची राहावे. तसंच राहा याचा अर्थ का? शांत राहा म्हणतात, काय दगदग करू नका. कारण ती परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य तुमच्या हातामध्ये नाही. जी होणार आहे ती गोष्ट होतच राहील, जी घडणार नाही ती कदापि घडणं शक्य नाही महाराज. आणि मग अशा काही घटना घडतात की परमार्थामध्ये महाराज काही चुकीच्या वाटणाऱ्या गोष्टी पुढं कल्याणाच्या होऊन जातात. मच्छिंद्रनाथ ज्यावेळी दक्षिण भारतामध्ये गेले आणि एका ब्राह्मण स्त्रीला मुलगा नव्हता, म्हणून त्यांनी काय दिला? अंगारा दिला. तुला मुलगा होईल हे प्राशन कर, पाण्यात टाकून चिमटभर भस्म दिलं. आणि तिला कोणीतरी तिथल्या गलीतल्या बायका आहेत की सांगणारे, उपदेश करणारे पुष्कळ आहेत कलियुगामध्ये. खरा देणारा साधू ओळखत नाही, जी महाराज असली आगडत होत आहेत ती पुष्कळ आहेत. त्याकडेच्या बायका गोळा झाल्या. असे कोणतरी योगी बैरागी येतात, नाही कोणतरी अंगारा देते, खाऊ नकोस म्हणाले, तुझं काहीतरी डोकं भ्रष्ट होऊन जाईल आणि तू मात्र होईल तुझं म्हणाले, आणि तू टाक तो अंगारा म्हणाले. तिनं गारीव टाकला महाराज. 10-12 वर्षानंतर मच्छिंद्रनाथ परत फिरत गेले आणि म्हणाले, मी दिलेला जो भस्म होतं त्या अंगाऱ्यानं तुला जी झालेली संतती ती मला दाखव म्हणाले. जयश्री नावाचं नगर होतं, ती ब्राह्मण होते. आणि ती ब्राह्मणबाई माता ती भ्याली, तिला भीती वाटली की खरोखर हा महात्मा मला देऊन गेलेला होता, माझा विश्वास त्यावर नाही. आणि मग तिनं ज्या गारीवर टाकला ती गार दाखवल्यानंतर त्या उकिरड्यावर महाराज त्याने आदेश पुकारला. अल्लक दिल्यानंतर गोरक्षनाथाने आतून ओ दिलं. आणि महाराज योगमार्गेनं ते गोरक्षनाथ हा साक्षात कोण आहे तर भगवान शंकरच आहे. तो मच्छिंद्राने बोध गोरक्षनाथ बाहेर आले आणि मग आलेलं हा मुलगा आता हा तुझ्या करवी नाही म्हणाले, हा माझ्या कल्याणासाठी नेतो म्हणाले. आणि मग गोरक्षनाथ म्हणाले, जिच्यासाठी अंगारा दिला ती माझी आईच आहे, तिला काहीतरी तिच्या कृपेनं व्हावा मुलगा एखादा म्हणून परत गोरक्षनाथांनी तिच्यासाठी भस्म दिलं. आणि मग नाथवरद नावाचा मुलगा तिला झाला. नंतर त्या नाथवरदांनी भागवतावर टीका केलेली आहे महाराज. हेतू इतकाच की परमार्थामध्ये अशा काही गोष्टी विचित्र वाटतात सुरुवातीला, पण त्या देखील अनंताचीच इच्छा म्हणून स्वीकाराव्यात. त्यात काही बदल करायचा नाही, कारण ते सगळे योगी पुरुष आहेत, ज्ञानी पुरुष आहेत. त्यांच्या करण्यानं काही बिघडत नाही आणि त्यांच्या न करण्यानं काही निर्माणही होत नाही. असे अपार सामर्थ्याचे सगळे महात्मे आपल्यामध्ये होऊन गेले महाराज. म्हणून त्यांनी सांगितलेला मोलाचा सल्ला, अनंत ठेवील तसंच आम्हाला राहावं लागतं, काही बदल होत नाही. ठेविले अनंते तैशीची राहावे. आणि चित्तातलं मात्र समाधान बिघडायचं नाही, कारण शोक, राग, द्वेष, लोभ, द्वंद्व, मोह यामध्ये आम्ही अडकलेले सगळे बहिर्मुखी लोक आहोत. तुकोबाराया ज्या गोष्टीविषयी ज्ञान आहे त्या गोष्टी आम्हाला अनभिज्ञ आहेत. तुकोबाराय म्हणतात, सहज मी आंधळा निज निराकार पंथे, वृत्ती ही निवृत्ती झाली जनन दिसे तेथे.
आणि मग अदृश्यतेची झाले काही दृश्य, मी माझे हरपूनच गेले. आणि मग मी माझं ज्यांचा हरपलेला आहे तो सहज आंधळा म्हणायचा. आम्ही जाणून बुजून आंधळे झालेले लोक. आमचा आंधळा हा पामरातला आंधळा आहे. जमलं तर आम्ही डोळे उघडून सुद्धा बघायला तयार आहे. आंधळ्याचं आमचं सोंग आहे महाराज. आम्ही झोपेचं सोंग घेतलंय. मला सांगा, झोप आल्यानंतर आम्हाला मीपणाचं भान असतंय काय? असत नाही. ती सुषुप्ती अवस्थामध्ये जो प्रज्ञानघन कारणदेह अज्ञानाशी लीन झालेला असतो, त्यावेळी स्थूल देह कळत नाही, सूक्ष्मदेह अज्ञानात आहे. आणि मग जो हे सगळे तीन देहाचे तीन अभिमानी अवस्था आहेत, विश्व, तेजस आणि प्राज्ञा. प्राज्ञा कारणासाठी आहे, विश्व जागृतीसाठी आहे आणि स्वप्न तेजसासाठी आहे. त्याचे अभिमानी तीन देह आहेत, स्थूल देह, कारणदेह आणि सूक्ष्मदेह. या तिन्ही देहांची आठवण संतांना नाही. जागृती, स्वप्न, सुषुप्ती नाठवे, पाहता रूप आनंद साठवे. तिन्ही देहावरही त्यांचं ममत्व नाही. रोग स्थूल देहाला होतात. कुठल्या संतांनी रोग मला झाला आणि कुठं रडलेलं, कुठं लिहिलंय? कुठल्या संतांचा फोटो तुम्हाला हसणारा दिसतोय? कुठं दात काढलेला फोटो दिसतोय असा खिदळणारा, नाचणारा, उड्या मारणारा? नाही. प्रेमात मग्न होऊन गोरोबा काका नाचले, मीराबाई नाचल्या, कबीरदास नाचले, हा भाग निराळा. त्यांच्या त्या गायन ते, नृत्य ते, मोदन ते, त्या आनंदामध्ये ते नाचले, हा भाग निराळा. पण संतांच्या चेहऱ्यावर देखील महाराज कुठेही हास्य, रडण्याची, निराश, उदास अवस्था कधीही दिसत नाही. त्यांचं साक्षी रूपानं बघणं आहे. त्यांचं बघणं हे द्रष्टत्वात विलीनच झालेलं आहे. जो बघणार आहे तो मीच होऊन गेलेले आहेत ते. म्हणून दृश्यते अदृश्यतेचे झाले काही दृश्य जे होते. दिसणारं जे काही आहे ते मी म्हणून बघणाराच उरलेला नाही आता तिथं. म्हणून तुकोबाराय सांगतात, अशा ठिकाणी मी निजलेलो आहे की तिथं आता त्रिपुटी शिल्लक राहिलेली दृश्य, द्रष्टा, दर्शन. आणि आमच्या जीवाची अशी अवस्था आहे महाराज, सगळी इंद्रिय बाहेर धावणारी आहेत. अगदी कोणतंही इंद्रिय घ्या, मनही बाहेरच धावणार आहे. परांची खाणी व्यतृणत स्वयंभू, परांग पश्यती नांतरात्मन. बाहेरच पश्यती. डोळे बाहेरलंच बघतात, कान बाहेरलंच ऐकतात, नाक बाहेरला श्वास घेत आहे, परत उच्छ्वास सोडत आहे. सगळी इंद्रिय, वासना देखील बुद्धिभगती निर्माण होते, ती वासना मनापर्यंत आतून बाहेरच पाठवते. ते मन डोळ्यापर्यंत आणतंय, काही वासना कानापर्यंत आणतंय, काही वासना जिभेपर्यंत आणतंय. आणि मग अशा निर्माण झालेल्या सगळ्या बहिर्मुख इंद्रियांनी जे जे काही मला आता गोड पाहिजे म्हटलं की ती जीभ महाराज डबं हुडकून गुळमाट खाल्याशिवाय राहीत नाहीच. ते मला आता सिनेमा बघायचा म्हटलं की आपला मोबाईल नसली, दुसऱ्याच्यातली टी व्ही नसली, तिसऱ्याच्या जाऊन बघितल्याशिवाय सोडत नाही. हे त्याची भूक आहे महाराज, आणि भूक संपलेली नाही. आतापर्यंत सगळी भूक संपवता येईल, पण ह्या इंद्रियांची भूक कुणाला शमवता आलेली नाही. हे आपल्या संतांनी शुकदेवाने ध्यान धरोनी, येडका अनिला आकळोनी, एका जनार्दनाचे चरणी बांधिला जेणे, तो केवळ पंचानन. ही 5 आनन, 5 तोंडच आहेत महाराज. हे ज्ञानेंद्रिय फार उच्च आहेत, कर्मेंद्रिय हलकी आहेत. ही काय हात पाय काम करतात हो, पण कापलेलं खुरप हे अंतःकरणाला कळते, बोटाला कुठं कळतंय? कळत नाही त्याला महाराज. आणि न कळणारी जड आहे, त्याच्यापेक्षा उच्च ज्ञानेंद्रिय आहेत, आणि त्याच्यापेक्षा सूक्ष्म मन आहे. पण ही सगळी धाव विषयांची बाहेरच आहे महाराज. आणि मग बाहेरली धाव महाराज कुंठित करायची झाली तर ते मन निग्रह करायचा म्हटलं तर मग भक्तीसुद्धा योगचित्तवृत्ती निरोधातच जाईल, भक्तीसुद्धा योगातच मोडली जाईल. नाही, भक्तीमध्ये इंद्रिय आवरावी लागत नाही. भक्तीमध्ये ती इंद्रिय वापरावी लागतात संवादी म्हणून. म्हणून घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, हा अभ्यास योग आहे. म्हणून दिंडी आहे महाराज. म्हणून कार्तिकीचा सोहळा, पंढरीचा आषाढीचा सोहळा, माऊलींचा सोहळा पंढरीला, त्यामध्ये ज्ञानोबा तुकोबा जप होतोय, रामकृष्ण हरीचा जप होतोय, त्यामध्ये पायानं तीर्थयात्रेचं पुण्य होतंय, हातानं टाळी, भजन, मन त्या अभंगामध्ये गुंतलं जातंय, देहाचा विसर पडतो महाराज. आणि मग देवा ताईसा करी उपकार. देह विसरला पाहिजे, म्हणून भक्तीत विसर आहे देहाचा. ज्ञानात देहाचं काय कळतं हो? बाधितपण कळतं. आणि वैराग्यानं देहाचं अनित्यत्व कळतं. देह नाशवंत आहे वैराग्यवान पुरुषाला कळतंय.
भक्तीमध्ये देह नाशवान कशाला म्हणतोस? दिवस रात्र जर सेवाच करीत असेल तर सेवा त्या आवडी उच्चारावे नाम. कशाला मौन राहायचं महाराज? हरी बोला नाही तर या बोला. व्यर्थ गलबला करू नका. आणि जर गलबलाच करायचं नसेल तर गप्प बस. आणि गप्प बसण्यापेक्षा काय म्हण? हरी बोल. तर हरी बोलणाऱ्या माणसाला मौन बाळगायची गरजच काय आहे? पण काहीतरी बडबडण्यापेक्षा तू काय कर बाबा, उपकार कर, गप्प बस म्हणायची पाळी येते. तसं मौन हे हरिभक्ताला मान्य नाही. हरिभक्ताचं मौन म्हणजे नामस्मरण. त्याची वाचा रसवंती भार्या रूपवती सती. शिवलीलामृतामध्ये महाराज सांगितले. सगळ्या संतांनी तोंड भरून पोट भरून आम्हाला सांगितलंय, आम्ही ऐकायला तयार नाही. तुकोबाराय ते चॅप्टर सांगतात, चित्तात समाधान असं टिकवायचं. इंद्रिय धावणारी आहेत, ही इंद्रिय आकळायची झाली तर आम्हाला मात्र काय करायला लागेल? आहे त्या ठिकाणी आम्हाला जे काही प्राप्त भोग आलेले आहेत त्याच्याविषयी उद्वेग बाळगायचा नाही. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे भोग बनून गेलेले आहेत. आता हे माझ्याच वाट्याला असं का आलं आणि असं अजिबात काय म्हणत बसायचं नाही. आणि हे जर उघडत बसलं तर दुःखच केवळ आहे. का दुःख आहे? तर आम्हाला अजून भेदाची प्रतीती आहे. आणि भेद प्रतीती जोपर्यंत आहे तोपर्यंत जीवदशा आहे. आणि जीवदशा जोपर्यंत आहे तोपर्यंत भय आहे महाराज. माणसं भयालाच भिवून हे सगळे व्यवहार करत आहेत. सत्ता जाते का भय आहे, प्रतिष्ठा जाते काय भय आहे, माझं काय चुकतंय काय भय आहे, प्रत्येक गोष्टीचं भय आहे महाराज. सुनाना भय आहे सासूंचं, सासवाना भय आहे सुनांचं. मी नसलो तर त्या काय नेत्यात का काय की, त्या असल्या तर त्या काय दडवून ठेवतात का काय की. इथनं हे राष्ट्रपतीपर्यंत भय आहे महाराज. सगळ्यात मोठं पद ते आहे. त्याला सुद्धा माझं पद जाते का ती भीती आहे. माझ्यावर कोण हल्ला करते काय भीती आहे. चिमणी कावळं हे सुद्धा महाराज इकडे तिकडे बघूनच दाणं खात्यात. त्यांना सुद्धा कोण दगड मारते काय भीती आहे. प्रत्येक जीव भयग्रस्त आहे. आणि भयग्रस्त आहे तोपर्यंत संसार, निर्भय आहे तो परमार्थ. सगळ्या संतांचं जीवन निर्भय आहे. कुठं ते शस्त्र घेऊन फिरले नाहीत. कुठेही महाराज त्यांना कमांडो भासला नाही, घ्यावाच लागला नाही महाराज. कारण त्यांची अवस्थाच अशी आहे, देह नव्हे काहीच मी नोहे कोणी गावीचा एकटा ठाईचा ठाई एक. मी आहे त्या ठिकाणी मूळ कोण आहे? मी वासुदेव तत्वता. असं कळालेले संत म्हणून गोरोबा काकांनी महाराज मूल तुडवलं. त्यांनी काय जाणीवपूर्वक मूल तुडवायला नाही. नामचिंतनाच्या भरात भावसमाधी लागल्यानंतर मूल तुडवलं. त्यांना माती आणि मूल पायाला वेगळं भासलं नाही. इतर संतांच्या बाबतीत अनेक अशा कथा सांगता येतील की पुष्कळ त्यांनी जीवनचरित्र अशी केली की त्यांच्या हातातून कित्येक असे प्रसंग हरामेश वाईट झालेले आहेत. पण कमालाने शीर खंडोनी आपुले संत मानवले जगा माझी, अशा पुष्कळ कथा. बोधले बाबांनी राशीवर बैल मारला महाराज. ह्या गोष्टी आम्हाला आश्चर्यजनक वाटतात पण संतांच्या दृष्टीने ह्या विघातक नाहीत. त्यांची केलेली ही लीला ही देवा समानच राहते. कारण तेही प्राणा परवते आवडती मज निरुते. म्हणून संतांचं जीवन हे देवासमान का मानावं? तर ज्ञानोबाराय अगदी मुक्तकंठानं पतिव्रतेचं जीवन जेवढं ज्ञानोबाराय मांडतात एवढं कोणत्याही कवीनं मांडलेलं नाही. ते म्हणतात, पहापा अनुरागे भजे आणि प्रियोत्तमेही मानिजे, ती पतीही उनी कान वर्णिजे पतिव्रता. प्रेमानं आपल्या पतीची सेवा करते, अनुरागानं भजते आणि पतीही तिला मनापासून काय करतोय? हो, तिची दाद देतोय, तिची काय करतोय? संभावना ठेवतोय. त्या पतीपेक्षा त्या पतिव्रतेची आपण कीर्ती का बरं वाखाणू नये असं कोण म्हणतात? माऊली म्हणते. तसं देवापेक्षा देवाची सेवा करणारा भक्त हा देवापेक्षा काय मान्य आहे? तो खबर आहे ना, श्रेष्ठ मान्य आहे, थोर आहे. का थोर आहे? कारण देव ज्याची सेवा करायला तयार होतोय. आता जो भक्त होता तो कोण झालाय? देवापेक्षा थोर झालाय. आणि जो देव होता तो त्याची सेवा करण्याकरता काय झालाय? भक्त झालेला आहे महाराज. आणि मग ज्यांच्या भक्तीमध्ये उपास्य आहे तो उपासक होतोय आणि उपासक आहे तो उपास्य होतोय. एवढी उच्च अवस्था मला सांगा. स्वामिकाज गुरुभक्ती. एखाद्या सेवकानं केलेली सेवा महाराज स्वामीला आवडावी आणि त्यानं गळ्यातलं पदक द्यावं, त्याला मिठी मारावी, माझा जीव ओवाळून तुझ्यावरून टाकावा असं म्हणावं. शिवाजीराजा काय बोलले तानाजीराजा मालुसरीसाठी?
गड आला बरोबर आहे, खरं आहे, पण माझा सिंह गेला. हे म्हणण्यामध्ये त्यांचं जीवन त्यांना समर्पित केलेलं होतं. आणि त्या जीवन समर्पित केलेल्याची किंमत माझा देह जरी मी तिथं खर्ची घातला तरी होत नाही. ही बरोबरी होत नाही. तरी संतांच्या जीवनचरित्राची बरोबरी देवाला देखील करता येत नाही. हे ज्ञानोबारायांनी सांगावं म्हणून ते म्हणतात, हे विश्वची माझे घर 80 मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला, मग याहीवरी पार्था माझी या भजनी असता, आणि तया ते मी माथा मुकुट करी. एवढं ज्याचा व्यापक बोध आहे, या बोधावर आरूढ झालेत आणि परत ते काय होतात, जगाची सेवा करायला तयार आहेत महाराज. म्हणून संत एका बाजूनं जीवनचरित्र त्यांचं असं वाटतं का, फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप, आणि समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. मला सांगा, गंगेपर्यंत जाईतो, समुद्रापर्यंत जाईतोपर्यंत ती कोण आहे, गंगा. आणि समुद्रात मिळाल्यावर गंगा का समुद्र, मग आता उरली म्हणायची गंगा का समुद्र रूप झाली. मग कार्यातून संत बघताना उपाधित नदीसारखे गंगेसारखे दिसतात, आणि समुद्रात मिळाल्यानंतर समुद्र रूप होतात. तसं तुकोबाराय देहूत आले, आविर्भाव झाला, 42 वर्षाचं आयुष्य जगले, तुमच्या आमच्यासारखे वाटले, आणि मग सगुण हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला, आणि प्रयाणकाळी देवे. आता मग सायुज्य अवस्थेला पोचल्यावर नुसता मधला झाला तो व्यवहार नुसती कल्पना म्हणायची, त्यांनी केलेली लीला म्हणायची. वास्तविक तुमच्या आमच्यासारखं त्यांचं जीवन नाही. म्हणून वाटले जाताना असे प्रवास नुसता दिसला, पण समुद्राकडे जाताना गंगा ही समुद्ररूप होण्याकरता निघाली. तसा संतांचा बोध महाराज थोर बोध आहे. अशा बोधावर संत जगले, आणि तोच बोध तुकोबारायांना अपेक्षित आहे, आणि अशी भक्ती त्यांना अपेक्षित आहे. म्हणूनच ते वर्णन करतात की ह्या सगळ्या लौकिकातल्या गोष्टी उगाळता बसू नका. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ दुःख आहे. आणि मग शेवटी म्हणतात तुका म्हणे घालू तयावरी भार, कारण वाहू हा संसार देवापायी, कारण सगळा संसार त्याचाच आहे महाराज. हा त्याच्यापासून स्थूल सूक्ष्म संसार कोणापासून आलाय, त्याच्यापासून. दिसणारं जग त्याच्यापासून, आम्ही सुद्धा त्याच्यापासून. मग हे माझं म्हणायचं तरी कशाला, हे त्याच्यापेक्षा काय करून टाकूया, तुझ्याच पायावर समर्पण करूया. आणि हे तुझं म्हणण्यामध्ये महाराज मोठेपणा आहे. समर्पण भाव असावा, असा अर्पण संसार व्हावा. संतांनी आपलं आयुष्य अर्पण केलं, आपलं सगळं काही सर्वस्व अर्पण केलं. म्हणून ते सांगतात या मग सर्वस्वे करुणी सेवा. अशी सर्वस्व सेवा करणारे संत देवाला आवडतात. अशी भक्ती तुकोबारायांना अपेक्षित आहे. म्हणून असा संकल्प जो अंतःकरणात तुम्ही आम्ही ठेवलेला आहे काही काही गोष्टीविषयीचा, त्याचा त्याग व्हावा, वासना त्याग व्हावा, दुःख द्वंद्व त्याग व्हावा. आणि मग संकल्पावी माया संसाराची. माया ही परमात्म्याचीच आहे, पण त्या मायेविषयी मात्र आपण निश्चय करावा. आणि ती माया असते 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 विचारपूर्वक तिचा त्याग करून देवाची थोर अशी भक्तीच आपल्याकडून व्हावी, अशी तुकोबारायांच्या अभंगातून अपेक्षा आहे. म्हणून ते सांगतात हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. ठेविले अनंते तैशीची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापाही. ठेविले अनंते तैशीची राहावी, चित्ती असो द्यावे समाधान. भक्ती करत करत सगळी कामं देवाला करायला लावावी असा तुकोबारायांचा आशय अजिबात नाही. आपण भिक्षापत्र, आमच्या अंगात ताकद आहे, आपण आपल्या संसारासाठी, आपण आपल्या खाण्यापिण्यासाठी कर्म करावं असा आग्रह आहे. कोणत्याही संतांनी आपण नाव घेत बसावं आणि देवानी योगक्षेम चालवावं अशी अपेक्षा नाही. उलट आपलं काम त्यांनी निष्ठेनं केलेलं आहे. लोक संग्रहामध्ये ते चांगले वागलेत महाराज. त्यांनी कधी कर्तव्याला कसूर केलेली नाही. कर्तव्य करत करत जे काही तुम्ही कराल ते फक्त पांडुरंगाला अर्पण करा असा भक्तीचा त्यांचा आम्हाला काय संदेश आहे. अर्पण करणं म्हणजे भक्ती.
टाकणं म्हणजे भक्ती असं नाही महाराज. मग सगळ्या संतांनी बसले असते मग निर्बळासारखे आणि मग देवाने कामं केली असं अजिबात नाही. इतर असा संदेश लोक पोचवतात, इतरांनी मात्र त्याचा अजिबात अभ्यास केलेला नाही. लोकसंग्रह संतांनी चांगला पाळला, लोकांच्या करता कामं केली, घरच्या करताही त्यांनी स्वतंत्र कामं केली. पण त्यांनी स्वकल्याणाचा मोठा मार्ग जर कोणता केला असेल तर वाढवाया सुख भक्तिभाव धर्म आणि कुळाचार नाम विठोबाचे. आपल्या घराकडं, स्वतःच्या देहाकडं, घरच्या संबंधी यांच्याकडं त्यांनी अजिबात पाहिलं नाही. म्हणून गण आणि गोत्र जे सर्व हसताती मजग असा नामदेव यांचा आम्हाला दाखला आहे. म्हणून शहाण्या मनुष्यानं संत ओळखायला कमी पडू नये. संतांनी जे काही अभंग मांडले ते अचूक पाठ करावेत महाराज. हीच थोर भक्ती असं सगळे लोक म्हणतात. हेची थोर भक्ती असा आहे. काही ठिकाणी आवडती देवा असा पाठ आहे, काही आवडते देवा. गाथा प्रत्येकाने बघावा. रागानं बोलतोय असं अजिबात नाही. त्यांनी एवढं पराकाष्ठा करून आमच्यासमोर हे वाङ्मय ठेवलेलं आहे. उघडून बघायला काय हरकत आहे महाराज. पासबुक छापून आणायस 10 वेळा बँकेत जात्यात, रकमाचा चष्मा लावून मापत्यात, बघत्यात. आणि का बरं अभंग बघायला धाडस होऊ नये. आणि काही पाठभेद होऊ द्यायचे नाहीत. म्हणताना सुद्धा महाराज एकच अभंग म्हणून थोडासा दुसरा एखादा पाठ करूनही भजनाला बसावं. कारण काय होतंय, भजन ह्या गोष्टी उपदेश म्हणून अजिबात सांगत नाही. ह्या गोष्टी स्वतःच्या कल्याणाच्या आहेत. संतांचं कल्याण झालेलं आहे, त्यांना फक्त काळजी आहे, चिंता करतो विश्वाची. समर्थांच्यासारखा महात्मा आमची काळजी करतो. तुकोबारायांची तळमळीनं काळजी करतात. आमची काळजी फक्त संताशिवाय कोणीही घेत नाही. असा एक तुका म्हणे तुझं विरहित कोण करील माझे. एक देव आणि संत सोडले तर जीवाचं कल्याण करणारा कोणीही नाही. असा एक शाश्वत अंतःकरणात भाव असावा. आणि विश्वास फक्त देव, संत आणि देवाच्या नावावरच असावा. याच्या पलीकडे विश्वास नावाची गोष्ट कोणावरही ठेवू नये. विश्वास इतका हलका नाही. आणि तुमचा आमचा विश्वास काय विचारावा महाराज. म्हणून जडावर, सत्तेवर, लौकिकावर अजिबात विश्वास ठेवू नये. उरलेलं आयुष्य गेले ते भूस जाऊ परते, आता तरी पुढे हाचे उपदेश. तुकोबारायाने हे नानांना भजनात कायम सांगायचे महाराज. ते त्यांचं लक्षात आलं की खरं आहे. ती काय होत आहे महाराज, परिपूर्ण पिकल्याशिवाय त्या फळाला खरी चव येत. पिकली या शेंदे कडूपण गेले. आमच्यात अजून हिरवाटपणा शिल्लक असल्यामुळे जरा अहंकार शिल्लक आहे. अहंकार रहित सेवा त्या महात्म्याने केली. काहीतरी का असेना महाराज आपोआप त्यांच्या हात टाळ्या वाजत होत्या, उड्या मारत होती. त्यांच्या मनोगतात होतं. 4च माणसं होती खरं, भारदस्त होती, सेवा होती, बाळक्रीडा पाठ होती. तुकाराम अण्णांच्या सारखे खवणकरांची माणसं नाटाचे अभंग म्हणायला लागली की चुकेल का काय की म्हणून ती सुद्धा भ्यायची माणसं. एवढे मोठं घाम सुटायचं त्यांना अभंग म्हणतात. एखादा माऊलीची विरहिणी म्हणायला लागली तर अखंड लाल बुंद अंग व्हायचं त्यांचं. सेवेला जीवापलीकडं प्राणापलीकडं मानणारी माणसं फार संगत आम्हाला लाभली नाही. पण जेवढं काही कळत होतं तेवढ्या अंशी मी बघितलं तर ती माणसं नव्हती. ती जिवंत दर्शनाचे आणि प्रशस्ते पुण्यपुरुष माणसं होती. पण ती व्यक्तिमत्व त्या योग्यतेची होती. आता पुष्कळ माणसं आहेत, आम्हाला सगळ्या सेवा आहेत, सुविधा आहेत. आमचा त्या भक्तीच्या नावाखाली दंगा पुष्कळ सुरू आहे. पण देवाला अपेक्षित आहे अशी भक्ती आमच्याकडून होत नाही. हे मात्र दुर्दश आहे. अशी भक्ती संतांना देवाला आवडेल अशी व्हावी. थोडं तरी भाव उत्पन्न झाला तरी देव आज देखील महाराज अर्ध्या रात्रीत उठून यायला तयार आहे तो आमच्यासाठी. पण असा भाव उत्पन्न व्हावा, अशी थोर भक्ती आमच्याकडून घडावी. आणि अशी थोर भक्तीचीच अपेक्षा आहे. इतर कोणत्या भक्तीचे प्रकार पुष्कळ आहेत. म्हणून तुकोबारायांच्या दृष्टीनं गाथा वाचली की असं वाटतं भाव आणि प्रेमाशिवाय त्यांनी काही मांडलेलं नाही. आणि असा भाव आणि प्रेम हे वेगळे आहेत. थोडे भाव भक्त एक प्रेम आणि एक भक्ती वेगळी निघतच नाही. आणि देवाविषयी प्रेमाचा अर्पण करावा असा या अभंगातून आम्हाला संदेश आहे. आजच्या एकादशीच्या निमित्तानं झालेली सेवा ही भगवान पांडुरंग परमात्म्याच्या ज्ञानोबरायांच्या चरणी अर्पण करून सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.